मला सांग. खरं तर काय भेटतंय ह्याच्यात आता माहिती नाही कोण काय घेऊन जाते टीम मधून. असे घेऊन जातात का टीम प्लेस? मी पण त्यांचे घेतो कधी कधी. वाव. NB ट्रॉफी सीझन 1च्या पहिल्या सीझनला आपण आलेलो आहोत. कसं वाटलं तुला? काय उत्साह होता? काय सांगशील? खूप वेट करत होतो या टुर्नामेंटची. इंजरीमध्ये होतो, त्यानंतर थोडं रेस्ट घेतला, मग परत प्रॅक्टिस करून कमबॅक केलं. आणि विकेट कशी वाटली? आणि तू 3-3 विकेट घेतलेस, म्हणजे काय स्ट्रॅटेजी होती? कसं काय जमतं? फायरी विकेट होतं, त्यामुळे त्या विकेटचा यूज केला. शॉर्ट बॉल टाकले आणि विकेट भेटली. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच. डॉक्टर राजेश्विनी. आपण जाऊया दुसऱ्या सामन्याकडे. दुसऱ्या सामन्यातल्या पहिल्या इनिंगमध्ये एक मोठा मुकाबला, महामुकाबला. लेट कट. हो, धोका नाही, धोका टळलेला आहे. सामना सुरू झालेला आहे. शिरसाट स्पोर्ट्स विरुद्ध मांडवी चॅलेंजर्स या दोन संघादरम्यान सुरू असलेला सामना. शिरसाट स्पोर्ट्सचे संघ मालक अंबादास शिरसाट, कॅप्टन बबलू पाटील, तर दुसऱ्या बाजूला मांडवी चॅलेंजर्स संघ मालक चंदूशेठ गोगावले, कॅप्टन राजेश सोटे. दोन्ही संघांची तुलना आपण करणार आहे. दोन्ही संघांमध्ये मातब्बर खेळाडूंचा भरणा. माझ्या सोबत समालोचन कक्षामध्ये एक्सपर्ट म्हणून भूमिका निभावणार आहेत मिस्टर प्रशांत आदवडे सर, आणि सोबतच जोडले जात आहेत आमचे मित्र नरेश ढोमे सर. सुंदर फटका, एक धाव घेत आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागणार आहे. शिरसाट स्पोर्ट्स बबलू पाटील, अमोल घोडेकर, अमोल जाधव, आनंद चौहान, जितेंद्र शेळके, पप्पू तोडकर, फरीद पटेल, नितीन वाकडे, निलेश इंगवले, लोकेश परदेशी अँड आशिष शिंदे. सुंदर फटका, रूम बनवली, बॅकफुट वर जाऊन मारलेला आकर्षक देखना चौकार. टप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था, क्रीज के कोने का इस्तेमाल किया था, बल्लेबाज सफल हुए थे और क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए फाइन लेग पर एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. नीलेश पिंजारी बहुत जबरदस्त खिलाड़ी है मामा, मजा आएगा. जबरदस्त बल्लेबाजी करते हैं ये खिलाड़ी. आपण बघितलं शिरसाट स्पोर्ट्सचे प्लेइंग 11. दुसऱ्या बाजूला त्यांना तितक्याच तोलामोलाची स्पर्धा आणि तगडा आव्हान देणारा मांडवी चॅलेंजर्स. सुरेख कट, चौकार, आकर्षक फलंदाजी, लागोपाठचा दुसरा चौकार. टप्पा बिल्कुल ऑफ टाइम के बाहर था, बैकफुट पे चले गए, बहुत बढ़िया तरीके से दोबारा क्रीज के गहरे का इस्तेमाल, टाइमिंग और प्लेसमेंट लाजवाब. ये ताकत है नीलेश पिंजारी की. हाफिज से सफर शुरू हुआ, लेकिन उसके बाद में टेनिस क्रिकेट में, ओवरआर्म क्रिकेट में इन्होंने बहुत अच्छी तरह से अपनी पहचान बनाई है. लगातार 2 चौके, 2 इन रो. मैग्निफिसेंट बैटिंग बाय नीलेश पिंजारी. मांडवी चॅलेंजर्स राजेश सोटे, अभिषेक पळसकर, गोविंदा चौहान, निलेश पिंजारे, ओंकार पोकळे, सुधीर घाडगे, सुनील चौहान, विशाल निघोट, सिद्धार्थ हेटकडे, धनाजी लोखंडे, सूरज क्षीरसागर. या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11चा जर विचार केला, खूप सुंदर नियोजन पाहतोय आपण टुर्नामेंटच्या, आणि खूप सुंदर प्रकारे टेनिस क्रिकेट .in सुद्धा लाईव्ह कव्हरेज खूप नेत्रदीपक क्षण टिपत आहे. हार्दिक 333 हार्दिक 33 या ID वरून हा जो मेसेज आलेला आहे. थँक्यू व्हेरी मच हार्दिक. खरं तर हार्दिक पांड्या बिझी आहे, पण त्याच्या वतीनं कोणीतरी आपल्याला मेसेज पाठवलेला NB ट्रॉफी सफल होते असा, आणि पुढच्या काही तासानंतर सगळ्या देशासाठी लक्षवेधी असणारी घडामोड घडणार आहे ॲडलेडमध्ये. त्याचे आपण इथून आढावा घेत राहणार आहोत. पण सध्या ॲडलेडपेक्षाही अजिश पटेल, दांडेकर पूल भागातला हा खेळाडू, पूर्ण गाजवणारा हा खेळाडू, ज्याला आज या स्पर्धेमध्ये स्वतःला चमक दाखवायची आवश्यकता आहे.
मोठे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघतोय आणि या स्पर्धेचं जर ऑक्शन आपण बघितलं तर अत्यंत दिग्गज खेळाडूंचा भरणा या ऑक्शनमध्ये होता आणि क्रिकेटची पंढरी वेगवेगळ्या ठिकाणाला आपण मांडतो, ज्याच्या दृष्टीनं ते मैदान अत्युच्च कोटीचं असतं त्याला त्या क्रिकेटची पंढरी मानलं जातं. पण पुण्यामध्ये एक अत्यंत देखणं मैदान या शिंदे हायस्कूलच्या रूपानं सजवण्यात यश मिळालं. एनबी ट्रॉफीच्या निमित्तानं निलेश दादाने टीमला हा धोका होता. ओ हो थोडासा जायबंदी होतो. स्वतःची बॅट स्वतःच्या पायावर लागली धावताना, मिस जज, आणि ते बॅट स्वतःच्या पायावर लागल्यामुळं थोडासा जायबंदी झालेला फलंदाज, त्याची काळजी अर्थातच ते सहकारी खेळाडू आयोजक घेतात. लेकिन मामा मुझे लग रहा है सिद्धार्थ एक बार फिर वो खड़े होने वाले, बहुत ही जबरदस्त खिला. स्ट्रोक अच्छा था, बल्ले के बीचों बीच और बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था, लेकिन थोड़ी तालमेल में कमी है क्योंकि दारी के अंदर वो खिलाड़ी है उनको भी देखना बहुत जरूरी था. ये दोनों खिलाड़ी हैं जो एक स्वाभाविक खेल करना पसंद करेंगे. उसके साथ नीलेश पिंजारी जो स्ट्राइक रोटेट भी करते हैं और खराब गेंद के ऊपर प्रहार करते हैं. तो एक दो अच्छे प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर है. और पहले ओवर में मामा कुल मिलाकर 11 रन आए थे. इस ओवर की कहानी देखें तो 2 गेंदों पर 2 रन आए, मतलब सिंगल ले रहे. सबसे अच्छी बात है इस विकेट पर स्ट्राइक रोटेट करना बहुत इंपॉर्टंट है. अगदी सकाळी पहिल्या चेंडूपासून आपण या गोष्टींवर बोलतोय की स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं आहे, भागीदारी आवश्यक आहे. आणि जितक्या जास्त चांगल्या भागीदारी होतील, वेगवान भागीदारी होतील, मोठ्या भागीदारी होतील, त्या संघाचं पारडं जड होईल. सकाळी नेमकं तेच झालं. दीपकदादा प्रतिष्ठानला धावा जमवण्यात अपयश आलं, मोठ्या भागीदारी करता नाही आल्या, कृष्णा सातपुतेला साथ नाही मिळाली, 64च धावा झाल्या आणि त्याचा परिणाम त्यांना पराजित व्हावं लागलं. या सामन्यामध्ये आपण बघतोय भागीदारी करण्याचा अचूक प्रयत्न आहे निलेश पिंजारे आणि सिद्धार्थचा. सिद्धार्थ खेळल्यानंतर जायबंदी झाला. तुम्ही जसं सांगितलं, खेळाडू पडणार, तो पुन्हा उठणार, पेटून उठणार, त्वेषानं उठणार, ईर्षेनं लढणार आणि यालाच क्रिकेट म्हणतात. जसं आपण बघतोय की रोहित शर्मा देखील प्रॅक्टिस करताना जायबंदी झालेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांना उत्कंठा आहेत त्या मॅचमध्ये. आपण जाऊया मैदानाकडे. अजिश पटेल पुण्याचा एक नामवंत गोलंदाज सध्या काय कामगिरी करणार आहे आणि या दोघांची भागीदारी रोखण्यात त्याला यश येते का हे पाहणं रंजक आहे. लेटकट खेळायचा होता, चेंडूचा वेग जास्त असल्या कारणानं तो पाहिजे त्या रिजनमध्ये मारता नाही आला. डॉट बॉल. सुंदर गोलंदाज. प्रशांत सर, तुम्ही गेले 3 दिवसापासून या ठिकाणी आहात आणि मला आल्याबरोबर आज जे काही जाणवलं नियोजनामध्ये, ज्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केला गेलेला आहे आणि मी त्यांना आता जेव्हा कॉम्प्लिमेंट दिली की अफलातून नियोजन आपण केलंय, त्यावेळी त्यांच्याकडून अशी रिॲक्शन आली की पुढच्या वर्षी आम्ही याच्यामध्ये अजून अपडेट करणार आहोत आणि अजून खूप मोठं बरंच काही करायचं आहे. तर हे जे छोट्या छोट्या गोष्टींवर त्यांनी काम केलेलं आहे, जसं आपण इतर मॅचेसमध्ये, इतर स्पर्धांमध्ये आपल्याला खूप डिस्टर्बन्स असतो, कॉमेंटेटरला मॅचची कॉमेंट्री कमी करावं लागते आणि मैदानाच्या बाहेरचं जास्त बोलावं लागतं. तर इथं मला ते बिलकुल जाणवत नाही, म्हणजे पूर्ण 100% कॉन्सन्ट्रेशन आपलं मॅचमध्ये होतं. काय सांगाल या बारकावे जे टिपले त्या बारकाव्यांविषयी तुमच्याकडून मला ऐकायला आवडेल. नो बॉलचा इशारा दिलाय, चेंडू मात्र भिरकावून दिलाय, चेंडू जाईल सीमारेखा पार आणि यावेळेला एक सणसणीत खणखणीत दर्जेदार चौकार. आणि खूप अत्यंत महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी छेडलेला आहे. निलेश बिनताडे स्पोर्ट फाउंडेशन आयोजित करण्यात आलेली एक मोठी स्पर्धा एनबी ट्रॉफी. आणि मामा याची चर्चा निश्चितच 3 महिने सातत्यानं आपण बघतोय. विचार करताना आयोजक प्रत्येक वेळेला आपण बघितलं तर नाण्याच्या 2 बाजू असतात. एक तर स्वतःला प्रसिद्ध होणं हा एक प्रकार असतो, दुसऱ्या बाजूला यातून आपण बघितलं तर 4 काही रक्कम मिळते का असा एक प्रयत्न असतो. तर या स्पर्धेच्या निमित्तानं निलेशदादा भिंताडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने आपण संदेशना बघूया, अफझलला या ठिकाणी बघूया, किंवा दुसऱ्या बाजूला अजय आवले असतील किंवा सचिन असेल, या सर्वांनी मिळून या ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यातील जे खेळाडू आहेत ते टॅलेंट हंट म्हणजे तो शोध घेण्याचा प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. एक दुसरी महत्त्वाची गोष्ट इथे ही स्पर्धा कोणाला म्हणजे व्यक्तिगत प्रसिद्ध जात होतात यायचं नाही आहे, तर पुणे जिल्ह्याचे क्रिकेट प्रकाश होतात कसेल हा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे एक चांगला विचार घेऊन, चांगली संकल्पना घेऊन ही स्पर्धा आलेली आहे आणि त्याचं अभ्यासपूर्ण असं नीटनेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे खरंच या ठिकाणी आयोजकांचं कौतुक आहे. या स्पर्धेने एक आदर्शवत अशा प्रकारची स्पर्धा पुढे अजून घ्यायची त्यांची मानसिकता आहे आणि अजून आजूबाजूला अशाच प्रकारच्या स्पर्धा होतील ही अपेक्षा असेल. क्या बात आहे.
अचूक शब्दांमध्ये आपण वर्णन केलेलं आहे. या स्पर्धेचं अभ्यासपूर्ण नियोजन केलेलं आहे. आणि एक गोष्ट खूप महत्त्वाची अधोरेखित केली तुम्ही, की स्वतःला कुणाला मोठं व्हायचं नाहीये, तर क्रिकेट मोठं झालं पाहिजे, ही त्यामागची प्रामाणिक तळमळ आहे. आणि त्या तळमळीला आम्ही सलाम करतो. आपण मैदानातल्या घडामोडींकडे जातो आहोत. दुसऱ्या षटकाच्या अंताला नाबाद 19 अशी धावसंख्या आहे. खरं तर एक चांगली सुरुवात म्हणेल मी. शिरसाट स्पोर्ट्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि सुरुवातीला मांडवी चॅलेंजर्सला फलंदाजीला पाचारण केल्यानंतर निलेश 12 धावांवर खेळतोय, सिद्धार्थ 6 धावांवर खेळतोय. नाबाद 19, चांगली, सावध, सुरक्षित, भक्कम सुरुवात असं मी म्हणेन. फिलहाल ये गेंद दोबारा देखिए टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था और इस गेंद को खेलने का जो प्रयास किया गया तब जाकर बल्लेबाज बीट हुए थे. खोल टप्प्याचा चेंडू त्याला भिरकावून दिला सीमा पार, सरळ पंचांच्या डोक्यावरून मारलेला उत्तुंग षटकार, सुरेख फटका. जबरदस्त स्ट्रोक था इस वक्त बल्लेबाज की तरफ से. छोटा पैक, बड़ा धमाका, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का. वाह सिद्धार्थ वाह, क्या स्ट्रोक था, क्या टाइमिंग, गजब की टाइमिंग सिद्धार्थ द्वारा. आणि अत्यंत अभेद्य फलंदाजी कशाला म्हणायचं याचं उदाहरण पेश करताना निलेश आणि सिद्धार्थ दोघेही 12-12 धावांवर खेळतात. निलेश 8 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय, सिद्धार्थ 5 चेंडूमध्ये 12 धावांवर खेळतोय. आणि सिद्धार्थने स्वतःला सिद्ध करताना सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. नाइस टूर्नामेंट अँड एक्सलंट ग्राउंड. दिस इज वन ऑफ द फेवरेट टूर्नामेंट एव्हर अँड ऑल द बेस्ट ऑफ ऑल टीम अँड कॅमेरामॅन. कॅमेरामॅनसाठी स्पेशल कमेंट आलेली आहे. याचा अर्थ कॅमेरामॅनची जी टीम आहे ती सर्वोत्तम काम करते आहे. कॅमेरामॅनसाठी बऱ्याच कमेंट्स येत आहेत. हे फार कमी वेळा आपण बघतो. कॅमेरामॅनसाठी कमेंट येत आहेत, याचा अर्थ जे लाईव्ह बघतायत ते 100% लाईव्ह मजा घेत आहेत. ते स्टेडियममधून मॅच बघतायत असा फील त्यांना देत आहेत कॅमेरामॅन. प्रशांत सर, मी काही वेळापूर्वी या गोष्टी टिपल्या. मी काही वेळापूर्वी काही गोष्टी बघत असताना जो कॅमेरामॅन आहे स्टेजच्या समोरचे असतील किंवा इतरत्र असतील, तर मी कुठल्या टुर्नामेंटमध्ये असं बघत नाही. ते फक्त गेस्टला टिपत असतात किंवा मग मॅचकडे जातात. पण ते सातत्यानं एक 5-10 मिनिटानंतर कॉमेंट्री बॉक्स असेल, त्या ठिकाणी तुमचं डगआउट असेल, ट्रॉफीज असतील, तिकडे सातत्यानं हालचाल चालू आहे. याचा अर्थ तो जागेवर बसून जो फील येतोय तो स्टेडियममधला फील प्रेक्षकांना ते देत आहेत. आणि पुन्हा एक आकर्षक फटका फाईन लेगच्या दिशेनं चौकार. खराब चेंडू म्हणेन. देखिए टिप्पा खाने के बाद उछल तो बिल्कुल इस विकेट से बेहतर है, लेकिन बल्लेबाज तैयार थे स्ट्रोक खेलने के लिए. नीलेश पंजारी का इंजन गैर में जबरदस्त बल्लेबाज है. 9 गेंदों में इन्होंने 16 रन बनाए. स्ट्राइक रेट बहुत अच्छा है और पहले विकेट के लिए एक अच्छी साझेदारी. 29 बगैर किसी नुकसान के. इसका मतलब बल्लेबाजों ने शानदार आगाज किया. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी. लोकेश की बात करें तो एरोडा से ये बिलोंग करते खिलाड़ी, लेकिन पहली गेंद अगर देखें तो पहली गेंद पर बिल्कुल वो स्वैग से स्वागत हुआ इनका. लोकेश परदेशी, एरोडा परिसरातील हा खेळाडू सध्या NB ट्रॉफीमध्ये आपलं नशीब आजमावतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार खावा लागलेला आहे. यावेळी चांगलं कमबॅक. या अगोदरचा चेंडू आखूड होता त्याचा. डायरेक्ट हिट आणि धाव बाद. लेझी क्रिकेट बाय सिद्धार्थ. सिद्धार्थचा आळशीपणा या ठिकाणी नडतोय. बॅट फक्त ग्राउंडला टच करायची होती, पण त्या दिशेनं त्यानं प्रयत्न नाही केला. बॅट हवेमध्ये होती आणि धावबाद. मामा दुख इस बात का होगा क्योंकि सिद्धार्थ सेट हो चुके थे. पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी बन रही थी, यहाँ रन बन सकता था और उनको लगा नहीं कि ये गेंद बिल्कुल स्टंप की तरफ आएगी. लेकिन हुआ था जिस तरह से रिप्ले है, टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर, गति का इस्तेमाल किया गया था. फ्लाई स्लिप की तरफ गेंद चली गई. पीछे बहुत अच्छी तरह से वो फील्डर तैयार थे. थ्रो किया गया. यहाँ भाग सकते थे. अपना जो बैट वो एक बार फिर अब ले सकते थे पॉपिंग का क्रीज की तरफ से थोड़ा एक बार फिर वो लेके आ सकते थे. लेकिन जो बेसिक क्रिकेट है थोड़ा उसको भूल गए सिद्धार्थ. 29 एक विकेट का नुकसान पर विकेट की सख्त जरूरत थी. वो विकेट एक बार फिर रनआउट के तौर पर मिलता हुआ. प्रशांत सर, मला वाटतं सिद्धार्थ आजचा विकेट स्वतःचा नाही विसरू शकणार आहे. कारण सेट झालेला आहे. चेंडू त्याला व्यवस्थित नजर येतोय, दिसतोय, फलंदाजी चांगली करतोय
आणि फक्त एका स्वतःच्या आळशीपणामुळं त्यानं आत्ताची विकेट गमावलेली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच वेळा बघितलं, सौरव गांगुलीच्या बाबतीत हे किस्से घडायचे आणि तो क्रीजमध्ये पोहोचायला थोडासा आळस करायचा, त्याचा परिणाम भोगावा लागायचा आपल्याला. आणि आत्ता मात्र सिद्धार्थने फक्त बॅट टच करणं गरजेचं होतं, जमिनीला घसरत नेणं आवश्यक होतं आणि तो पोचलाही होता. त्याच्या आवाक्यामध्ये क्रीज होती, पण तो बघत राहिला. हे त्याची चूक झाली आणि ती चूक त्याच्या संघाला महागात पडणार की इतक्या पुरतीच काही काळ ती चूक राहणार, येणारा काळ ठरवणार आहे. पण धोका मात्र फार मोठा. एक सेट बॅट्समन सिद्धार्थ रनआउट. सुंदर चेंडू, पहिला चेंडू लोकेशनं जो दिला तो अतिशय आखूड होता आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला होता. फलंदाजानं चौकार मिळवला होता. तदनंतर मात्र त्यानं कमबॅक केलं. कमबॅक करताना त्यानं धावबाद हे यश मिळालं त्याच्या षटकामध्ये. आणि आत्ताचा चेंडू मात्र गुड लेन स्पॉटवरून जबरदस्त स्विंग होणारा आउटस्टँडिंग चेंडू होता. पुन्हा तीच लय, तोच चेंडू, तीच दिशा, लागोपाठ दुसरा डॉट बॉल. सुंदर गोलंदाज. बिल्कुल मामा, आपने सही फरमाया, बहुत बढ़िया गेंदबाजी करे. टप्पा खाने के बाद उछाल मिल रहा है और उस उछाल के साथ थोड़ा परेशान करते हुए मैदान के अंदर सुनील चौहान है जो हडपसर से बिलोंग करते हैं, वो थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं. इस विकेट से जो मदद है, अगर आप सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं तो बिल्कुल आपको फायदा मिल रहा है. बढ़िया गेंदबाजी लोकेश परदेशी द्वारा. आपण बघू शकता हलकीशी थंड हवा देखील या ठिकाणी आहे आणि लेफ्ट हँडेड गोलंदाज जो आहे नॅचरल त्याला आउट स्विंग मिळतो आणि तो स्विंग लोकेशच्या हातामधून आणखी या ठिकाणी जास्त काम करताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर सुद्धा दुसऱ्या चेंडूवर धावबाद, तिसरा डॉट, चौथा डॉट आणि पुढच्या चेंडूवर आत्ताच्या एकच धाव मिळाली. 5 चेंडूमध्ये 5च धावा देऊ शकलेला आहे. तिसऱ्या षटकामध्ये 1/30, 30 फॉर लॉस ऑफ 1 इन द थर्ड ओव्हर. अत्यंत सुरेख स्पर्धा या ठिकाणी पुढे जाताना. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, दुसरा सामना. या अगोदर झालेल्या सामन्यामध्ये इशिका 11 ओवी या संघानं बाजी मारली. दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला पराजित केलं. कृष्णा सातपुते त्या संघामध्ये खेळत होता आणि कृष्णाला देखील आज सावरून खेळावं लागलं. सावरत खेळत असताना त्याच्या जे केलेल्या 25 धावा त्या तोकड्या ठरल्या, अपयशी व्हावं लागलं. आणि आता दुसरा सामना, एक मोठा सामना सुरू आहे मांडवी चॅलेंजर्स आणि शिरसाट स्पोर्ट्स या संघादरम्यान. मामा 3 ओवर का खेल समाप्त हुआ. 31 एक विकेट के नुकसान पर नीरज पिंजारी डटकर बल्लेबाजी कर रहे, 11 गेंदों का सामना करते हुए 17 पर. लेकिन पिछला ओव्हर देखिए बहुत ही जबरदस्त, खूप सुंदर नियोजन. अगदी दुबईमध्ये होत असलेल्या टेनपिलची आठवण करून देत आहे ही अप्रतिम स्पर्धा आणि त्याचं टेलिकास्ट अतिशय दर्जेदार आहे. तर आणखीन एक चांगली कमेंट 10 सचिन व्हिडिओज यांच्याकडून ही कमेंट आपल्याला पाहायला मिळते. तर 10 कॅमेऱ्याचा वापर या ठिकाणी आपण पाहू शकता निश्चितच केला आहे. tenniscricket.in माध्यमातून संतोष नाणेकर. आणि आता चांगले कमेंट्स येत आहेत, फीडबॅक चांगला येतोय. तर संतोष नाणेकर बद्दल देखील एक थोडीशी माहिती निश्चितच मी देईन. आणि हा देखील संतोष नाणेकर पुण्याचाच आहे, बारामतीमधला. तांदुळवाडी गावचे सुपुत्र आहेत आणि आज पुण्यात काहीतरी घडतंय सचिन, त्यामुळे निश्चितच त्यालाही इथे काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि म्हणून अगदी खूप छान नीटनेटकं आपल्याला या ठिकाणी थेट प्रक्षेपण पाहायला मिळते. लेट कटचा फटका, एक धाव मिळते. आणि आपण सांगितलं की चांगल्या कमेंट्स येत आहेत. चांगल्या कमेंट्स अशाच येत नाहीत, त्यामागे प्रचंड मोठी तपश्चर्या आहे. हे लाल टी शर्ट्स परिधान केलेले आपण आयोजक बघतोय, त्यांनी गेले अनेक महिन्यापासून घाम जो गाळलेला परिश्रम घेतलेले आहेत, त्याची फळं या ठिकाणी गेल्या 3 दिवसापासून संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघू शकतोय. आणि NB ट्रॉफी गाजते आहे. NB ट्रॉफीमध्ये जे खेळाडू आहेत, जे सुपरस्टार्स आहेत आणि या सगळ्या सुपरस्टार खेळाडूंचा जो खजिना आहे याचा परमोच्च बिंदू 13 तारखेपर्यंत गाठला जाणार आहे. यावेळी मात्र धोका आहे. चेंडू हवेमध्ये, झेल घेण्याचा प्रयत्न, सुंदर झेल. चेंडू आवाक्याच्या बाहेर होता. झेल होईल की नाही शक्यता कमी होती आणि तोडकरनं या ठिकाणी घेतलेला कमरतोड झेल, अप्रतिम झेल. क्या बात है. एनबी ट्रॉफी में बिल्कुल उच्च कोटि का खेल मैदान के अंदर फील्डर की तरफ से भी हो रहा है. इस गेंद को खेलना चाहते थे पॉइंट के ऊपर, टाइमिंग नहीं कर पाए, बहुत ऊपर चले गए, गिरकर पप्पू तोड़कर बहुत अच्छा कैच लिया. ये भी वीडियो वायरल होने वाला. पहले रोहन का कैच वायरल हुआ था, लेकिन पप्पू तोड़कर फिटनेस के लिए जाने जाते हैं. शानदार कैच, उच्च कोटि की फील्डिंग मैदान के अंदर फील्डर द्वारा. खुद गिरकर टीम को उठाया पप्पू तोड़कर ने. अत्यंत अप्रतिम झेल.
म्हणजे ज्यावेळी बॅटमधून चेंडू निघाला त्यावेळी असं वाटलं पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडीफार संधी आहे. मी पॉईंटच्या क्षेत्ररक्षकापर्यंतच नजर स्थिरावली होती. चेंडू थोडा त्याच्या दूर जाईल असं वाटलं नाही, पण पप्पू तोडकर एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने डीप पॉईंटच्या दिशेने धावत आला आणि चेंडू आवाक्या बाहेर असताना देखील तिथपर्यंत पोहोचला. स्वतःला सूर मारून सोडून दिलं, झोकून दिलं आणि एक समर्पित झेल घेतला. मामा और एक अच्छी चीज़ है जो ग्राउंड के आउटफील्ड बहुत अच्छा हरा भरा है, यहाँ डाइव लगा सकते हैं जो रोहन ने किया, वो एक बार फिर पप्पू तोड़कर ने किया. बहुत अच्छा ग्राउंड क्रिकेट के लिए मेरे हिसाब से एक अच्छा माहौल, अच्छा जो कि ये पूरा जो कि मैदान है बहुत अच्छा मैदान है जिसमें एक जबरदस्त कैच, अद्भुत कैच पप्पू तोड़कर द्वारा. विशाल निघोट मैदानामध्ये एक अत्यंत नामवंत फलंदाज विशाल निघोट आल्याबरोबर सेन्सिबल क्रिकेट खेळतात. ओ हो विशाल निघोटसाठी पहिल्या चेंडूवर धोका होता. आल्याबरोबर पॉईंटच्या दिशेने हळूवार चेंडू खोलून काढला आणि एकेरी धाव घेत खातं उघडण्याचा प्रयत्न. रिस्क कुठली घ्यायची नव्हती, पण अफलातून क्षेत्ररक्षक आणि फेकीच्या द्वारे असं वाटलं की विशाल निघोटला धोका आहे, पण बाल बच गए. वाचतोय, बचावतोय. धावफलक 33 वर. चौथ्या षटकामध्ये 2-33 विशाल निघोट आणि निलेश पिंजारे संघाची धुरा सांभाळण्याच्या प्रयत्नामध्ये. यावेळी उसळी घेणारा चेंडू टाकल्याबरोबर लक्षात आलं एक्स्ट्रा एफर्ट दिलेला आहे. तोंडातून आवाज आला गोलंदाजाच्या आणि त्याच वेळी लक्षात आलं की एक्स्ट्रा एफर्टचा फायदा हा झाला की झपकन चेंडू गेला आणि फलंदाजाला डॉट बॉल. मामा दो तरह की गेंदबाजी होते हैं, एक तो ऑन द टोच होती है या एक तो ऑन द नोज होती है. ये ऑन द नोज गेंद थी. जी हाँ बिल्कुल. यावेळी मात्र थोडासा पुढे दिला. ओरपे चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते. निलेश सुंदर गोलंदाजी करतोय. परफ्यूम डिलीवरी. बिल्कुल इसको क्या बात ऑन द नोज कहा जाता है, परफ्यूम डिलीवरी कहा जाता है. अच्छा, सचिन सरांनी सांगितले परफ्यूम डिलिव्हरी. परफेक्ट डिलिव्हरी. यस, सुंदर गोलंदाजी. गुडलँड स्पॉटवर पुरेपूर वापर, पुन्हा त्याच दिशेने वापर. यावेळी मात्र फलंदाज सज्ज होता आणि वन बाउन्स चौका. त्याची सज्जता चेंडूला चौकाराच्या दिशेने घेऊन जाते. चेंडूची दिशा हेरली. निराश होतो या चेंडूवर. स्वतःच्या षटक संपते. चौथं 4 षटकांचं काही पूर्ण होतोय. 2-38. ये बिल्कुल अच्छा स्ट्रोक था. टप्पा खाने के बाद उछाल था, लेकिन अच्छा शरीर का संतुलन बनाया बल्लेबाज विशाल निघोट ने और खूबसूरती के साथ डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेलते हुए 38 2 विकेट के नुकसान पर 4 ओवर का खेल समाप्त हुआ. मांडवी चैलेंजर्स टीम के ओनर चंदूशेठ गोगावले इस वक्त मंच पर इस क्रिकेट के खेल का आनंद उठा रहे हैं. शिरसाट स्पोर्ट की बात करें तो अंबादास शिरसाट टीम के ओनर हैं और थोड़ा चर्चा यहाँ करेंगे जिस तरह से मुकाबला चल रहा है. बहुत ही जबरदस्त टूर्नामेंट. NB ट्रॉफी मी खेळलो तो माझ्यासाठी टेनिस बॉल साठी वर्ल्ड कप होता. खरंच खूप छान नियोजन आणि आयोजन मनापासून आभार आयोजकांचे. हा वर्ल्ड कप आपण दरवर्षी या ठिकाणी आयोजित करावा. काय या ठिकाणी छान कमेंट हरीश जाधव यांची कमेंट आहे. सुंदर कमेंट या ठिकाणी केलेली आहे आणि हा खरंच वर्ल्ड कप भासतो आहे आणि हा दरवर्षी भरावा ही माफक अपेक्षा त्यांनी निलेश दादा, सागर दादा, सचिन या सगळ्यांकडे व्यक्त केलेली आहे की NB ट्रॉफी दरवर्षी व्हावी ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि नक्कीच ती अपेक्षा पूर्ण होईल अशी या ठिकाणी मान हलवून होकार देतात आयोजकांच्या वतीनं. आपण जातोय 5व्या षटकाकडे. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022. मांडवी चैलेंजर्स के ओनर चंदूशेठ गोगावले इस वक्त मंच पर बैठे हुए हैं. सर आपका स्वागत है. रन संख्या 40 रन 2 विकेट के नुकसान पर 5वां ओवर प्रगति पर है. विशाल निघोट 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. निलेश पिंजारे ने अभी तक अच्छी पारी खेली है 21 पर बल्लेबाजी करते हुए. ओ कड़क शॉट, टाइमिंग बढ़ गया. टप्पा खाने के बाद उछालता और घूमकर गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर. वहां खिलाड़ी मौजूद है लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. दर्शन स्ट्रोक 6 रन. ज्या पद्धतीचा फटका होता, टायमिंग इतका अफलातून होतं की चेंडू जातोय स्टेडियमच्या बाहेर. चेंडूचं टायमिंग इतका अफलातून होता. पण बघायला देखील इतकं आकर्षक वाटतंय. ट्रॉफीज ज्या ठिकाणी ठेवलेली NB ट्रॉफी जी मिळणार आहे विजेत्या संघाला, त्या ट्रॉफीच्या दिशेने स्टेडियमच्या बाहेर मारलेला बॅकफुटवर गेला, स्वतःला सावरलं,
दिशा मिळाली, रूम मिळाली आणि अखूट टप्प्याचा जो समाचार घेतला, खरपूस समाचार. बिल्कुल बहुत ही जबरदस्त स्ट्रोक टप्पा खाने के बाद उछाल था और बैकफुट पर पहले से बल्लेबाज तैयार थे, पोजीशन में आए. अब आगे गेंद है, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद के नीचे बिल्कुल खिलाड़ी आ रहे हैं, लेकिन शानदार फील्डिंग. पप्पू तोड़कर कमाल की फील्डिंग कर रहे हैं. बिल्कुल ये गेंद बॉडी लाइन की तरफ ट्रैवल हो रही थी, स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ. ये दूसरा छक्का होना चाहिए था, लेकिन इरादा पक्का है इस पप्पू तोड़कर का. इस अग्नि परीक्षा में पप्पू तोड़कर पास. आपण अगदी सीमारेषेनजीक उंचावून आलेला फटका. काही क्षण असं होतं, प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारा फटका होता. पप्पू तोडकरचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं संघासाठी 5 धावा वाचवल्या. काही जणांना असं वाटलेलं झेल व्हायला पाहिजे होता, पण झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित 6 धावा गेल्या असत्या, पण 5 धावा नक्की पप्पू तोडकरनं आपल्या संघासाठी उंच उडी मारून वाचवलेल्या. क्या बात. लोकेश परदेशी फिलहाल MS धोनी पवेलियन इनसे गेंदबाजी कर रहे हैं. फील्डिंग की बात करते हो, फ्लाइंग स्वीप एक गली की तरफ खिलाड़ी, पॉइंट पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर में ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात. बढ़िया गेंद थी, बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद ज्यादा ऊपर नहीं है, बल्ले का अनुरी किनारा और विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पाए, तो 1 रन का इजाफा. अच्छी क्रिकेट विशाल निगोट द्वारा. ज्यादा जोखिम नहीं उठा रहे हैं, स्ट्राइक रोटेट कर रहे हैं. एक तरफ नीरज पिंजरे का बल्ला बोल रहा है और दूसरी तरफ आपको विकेट चाहिए. आपके प्रमुख गेंदबाज है. ये शॉट भी देखिए बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेला गया था, बहुत ऊपर चली गई गेंद और उसके बाद में देखिए तारामंडल गेंद नीचे आ रही है. अच्छा कैमरा वर्क और उच्च कोटि की फील्डिंग, अद्भुत फील्डिंग का नजारा पप्पू तोड़कर द्वारा. अब गेंद है, मिस्टर स्ट्रोक यहां भी है, लेकिन क्या ये कैच हो जाएगा? नीरज पिंजारी की पारी समाप्त. 28 रन बना के बैक टू द पेवन जाते हुए और विकेट मिला लोकेश परदेशी को. लागोपाठ चांगली फटकेबाजी करत होता निलेश, पण निलेश पिंजारेला 28 धावांवर बाद व्हावं लागलं. याही मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू मिस टाइम झाला. चेंडू खूप वेळ हवेमध्ये होता, उंच होता, तो मिस टाइम झाला, सीमारेषा पार करू शकला नाही आणि एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने मारलेला हा फटका बाद करून देतोय निलेश. झेल बाद होतोय. अभी भी देखिए तो 18 मिनट का समय बचा हुआ है आपके पास. जो है वो एक बार फिर आपके स्क्रीन पर भी है. 48 3 विकेट का नुकसान पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक सेट बल्लेबाज की पारी समाप्त हुई. 48 3 विकेट के नुकसान पर मांडवी चैलेंजर्स और सिरसा स्पोर्ट के बीच मुकाबला, और दोनों तगड़ी टीमें हैं. सिरसा स्पोर्ट अंबादास सिरसा टीम के ओनर बबलू पाटिल, आनंद चौहान, बसवराज उज्जैन, पप्पू तोड़कर, ये बहुत बड़े खिलाड़ी इस जो की टीम में खेल रहे हैं. नीलेश पिंजारी, राजेश सोरटे, सिद्धार्थ और ओंकार पोकले, गोविंद चौहान, ये खिलाड़ी एक तरफ है. दोनों बहुत अच्छी टीम है, संतुलित टीमें हैं. 48 3 विकेट के नुकसान पर करंट रन रेट 9.93 का है. सिरसा स्पोर्ट ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया. स्ट्राइकर इन पर नए बल्लेबाज आ रहे हैं, ओंकार पोकले, जिनके बारे में मैंने अभी भी चर्चा की. एक तरफ विशाल निगोट, अच्छी गेंद थी, बहुत खूबसूरती के साथ फ्रंट फुट पर गेंद को ड्राइव किया. गेंद लॉकअप क्षेत्र में जा रही है, 1 रन का इजाफा होता हुआ और इसी सिंगल के साथ ओंकार पोकले का खाता खुला है. रन संख्या स्कोर अब 49 3 विकेट के नुकसान पर. 6वां ओवर अब प्रगति पर होगा. 5 ओवर का खेल मामा समाप्त हुआ है. इसी रफ्तार के साथ चलेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर दिखाई दे रहा है 78. क्या आपको क्या लग रहा है जिस तरह से ये मुकाबला चल रहा है? लोकेशने या अगोदरच्या षटकामध्ये देखील उत्तम गोलंदाजी केली. 1 चौकार गेला होता, याही षटकात 1च षटकार गेलाय. सुंदर गोलंदाजी करतोय. 5 षटकानंतर 49 धावा आहेत आणि पुढच्या 3 षटकामध्ये किमान 25 ते 30 धावा होण्याची शक्यता आहे. 80 धावा होतील असं मला वैयक्तिक वाटतंय. निश्चित चांगला स्टार्टअप आहे. तर 49 धावा 5 षटकामध्ये मिळाल्यात. प्रेडिक्शन म्हणण्यापेक्षा आपले आकडे दाखवतात. ॲव्हरेज तर 80 पर्यंत पोहोचेल. मात्र ओमकार पोकळे आता फलंदाजीत आलेला आहे, विशाल निघोड फलंदाजी करतायत. तर हे दोघंही खूप स्ट्रॉंग हार्ड हिटर आहे. ओंकार पोकळेचे मागचे एक इनिंग तुम्हाला सांगेल मी आवर्जून. 6 चेंडूमध्ये 28 धावांची गरज असताना आता 56 धावांची गरज होते. मॅजिक ओव्हर होतं, याने 56 धावा ठोकल्या होत्या. गोविंदा गोविंदा NB ट्रॉफीची आकर्षक स्पर्धा खेळाडूंना, संघ मालकांना भविष्यात खूप मोठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणारी असेल, असं या ठिकाणी कमेंट आलेली आहे. थँक्यू व्हेरी मच.
प्रेक्षक खूप एक्सायटेड आहे, खेळाडू खूप एक्सायटेड आहे आणि त्या पाठीमागे आयोजकांची मोठी मेहनत आहे. खरं तर मी संतोष नाणेकर आणि त्यांच्या टीमला देखील मनापासून धन्यवाद देईल. ज्या पद्धतीचा सेटअप, मी मागाशी सेटअप बॉक्समध्ये होतो, त्यांच्याकडे खूप सुंदर प्रकारे त्यांनी टेक्नॉलॉजी या स्पर्धेमध्ये वापरलेली आहे. चांगला चेंडू होता आखूट टप्प्याचा, बघायचं यशरक्षकाच्या हातामध्ये पोहोचेल. बबलू पाटील आपण बघू शकतो. ओंकार पोकळेसाठी हा चेंडू होता, धावा मात्र घेऊ शकणार नाही. आखूट टप्प्याचा चेंडू होता, थोडासा बाउन्स मिळाला अतिरिक्त इथे आणि त्याचा फायदा घेता आला नाही तो ओंकार पोकळेला. 49 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर, आपण टेक्नॉलॉजीबद्दल बोलतोय. आपण जितक्या स्पर्धा करतायत, म्हणजे प्रशांत सर आणि तुम्ही खूप साऱ्या स्पर्धा केलेल्या आहेत, तर मी हो बाहेरची कड आणि झेलबाद खूप साऱ्या स्पर्धा आपण केल्या, पण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत मला वाटतं एक मोठा मापदंड या स्पर्धेने घालून दिलेला आहे. टेक्नॉलॉजीचा अप्रतिम वापर या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतोय, कारण प्रोजेक्टेड स्कोर पासून सगळ्या गोष्टी आपल्याला जागेवर अवेलेबल होत आहेत. निश्चित, आणि त्यासाठी संतोष नाणेकर सरांची खूप मोठी मेहनत आहे. तुम्ही सेटअप बॉक्समध्ये जर गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे टेक्निशियन बसलेले आहेत. मग थर्ड अंपायर कव्हर करण्यासाठी वेगळे टेक्निशियन आहेत, स्लो मोशनसाठी स्लो मोशनसाठी वेगळे टेक्निशियन आहेत. त्याच्यानंतर आपल्याला जे यूट्यूब किंवा बाकीच्या कमेंट्स येतात त्या कमेंट्स, स्कोर बुक्स, स्कोर पट्टीसाठी वेगळे टेक्निशियन आहेत. त्यामुळं या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं खरं तर खूप अवघड आहे ॲज अ टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. मात्र आज त्यांनी ज्या पद्धतीनं हा सेटअप उभा केलेला आहे, मला वाटतं संतोष नाणेकर सरांचं त्यासाठी मोठं योगदान आहे आणि त्यांचं कौतुक झालं पाहिजे की त्यांनी टेनिस क्रिकेटला एक वेगळा आयाम दिलेला आहे, वेगळा दर्जा त्यामुळे टेनिस क्रिकेटचा लोकांसमोर येतोय. त्याचं श्रेय संतोष नाणेकर सरांचं आहे. आणि मला वाटते म्हणूनच इतक्या देखण्या, चांगल्या, आकर्षक कमेंट येत आहेत की आम्ही दुबईमधून मॅच बघतोय, आम्ही इंटरनॅशनल क्रिकेटचा फील घेतोय घर बसल्या. या ज्या कमेंट येत आहेत याचं कारण तुम्ही जे नाव सांगितलं, संतोष नाणेकर आहे. आणि त्यांनी जी मेहनत घेतली, त्यांच्या टीमने जी मेहनत घेतलेली आहे, त्यामुळं एक परमोच्च कोटीचा क्षण टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आज आपण अनुभवतोय आणि एन्जॉय करतोय. मजा येते आपल्या सगळ्यांना आज समालोचन करताना. आशिष शिंदेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आशिष शिंदेनं या षटकामध्ये मात्र 1 धाव दिली. आपण प्रेडिक्ट करत होतो की मॅच 80 पर्यंत पोहोचेल, मात्र आशिष शिंदेच्या मनामध्ये नाहीये. त्याला माहिती आहे की मला 80च्या आतमध्ये रोखायचंय. कमालीची गोलंदाजी, 1 धाव देत 1 गडी त्यानं टिपलाय. इथे आशिष शिंदेवरती मोठा हल्ला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली अजीज अडवतोय. तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो मात्र खूप स्लो आहे. हा गलथानपणा आहे आणि त्याचा फायदा घेत या 2 धावा आहेत. आशिष शिंदेचं कौतुक करावं लागेल, कारण ऑक्शनमध्ये आशिष शिंदे निवडला गेलेला नव्हता. मात्र मला वाटते बाळा शेवाळे आज अब्सेंट होता आणि त्यामुळं आशिष शिंदेला वाईल्ड कार्डद्वारे संघामध्ये प्रवेश मिळाला आणि आशिष शिंदेनं काय कमालीचा परफॉर्मन्स केलेला आहे. वा आशिष वा. आखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी झेल टिपण्याची संधी होती. प्रयत्न चांगला केला, पण या प्रयत्नाला पूर्ण प्रयत्नामध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं. अपयश आलं आणि वाईल्ड कार्ड एंट्री किती भयानक असते याचं उदाहरण आशिषच्या रूपात आपण बघतोय. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. ओहो, पप्पू तोडकर देर आणि पप्पू तोडकर कडून चूक. इथे झेल ड्रॉप होईल. मिळतायत 2 धावा. पप्पू तोडकर सारखा मोठा खेळाडू, जो इंटरनॅशनल रग्बी खेळाडू आहे आणि त्याच्याकडून अशा चुका होणं निश्चित अपेक्षित नाही इथे. मात्र आशिष शिंदेचं चांगलं षटक आहे. इथे खरं तर 3 विकेट 1 रन असं एंड व्हायला पाहिजे होतं, मात्र 5 धावा 1 विकेट असं एंड होतोय. ऍक्च्युली पप्पू तोडकरसाठी हा झेल थोडा कठीण होता सर, दूर होता, अमोल पवारच्या आवाक्यामध्ये होता, पण पप्पू तोडकर इतक्या वेगात धावत आला. आपण बघा, चेंडू उंच हवेमध्ये उडालेला होता आणि अमोल पवारच्या समोर चेंडू होता, पण पप्पू तोडकरचा वेग बघून अमोल पवारनं वेग स्वतःचा मंदावला आणि त्याचा परिणाम पप्पू चेंडूपर्यंत पोहोचला नाही. चेंडू त्याच्या हाताला थडकला आणि झेल सुटलेला. पॉवर प्लेचा पंचांचा इशारा. बॅटिंग पॉवर प्ले या ठिकाणी इम्प्लिमेंट होणार आहे. षटक पूर्ण झाली. 6-4 बाद 54. 54 फॉर लॉस ऑफ 4 आफ्टर 6. सुधीर घाडगे आणि विशाल निगोट हे दोघं फलंदाजी करतायत आणि नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. आपण बघता आहात NB ट्रॉफी, अर्थात निलेश दादा भिंताडे.
टेनिस क्रिकेटला मोठ्या मंचावरती घेऊन जाणार अजून एक व्यक्तिमत्व आपण स्क्रीनवरती बघितलं, तारिक भाई. ओहो हो, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, बबलू पाटील देअर. आणि एक मोठा फलंदाज इथे पुन्हा बाद होईल. सुधीर गाडगे इथे बाद होतोय. नितीन वाकळेचा पहिला चेंडू आणि त्यावरती मिळालं पहिलं यश. नितीन वाकळेचा अप्रतिम चेंडू उजवेष्टीच्या बाहेर असणारा आणि त्याला छेडण्याचा प्रयत्न सुधीर घाडगेने केला. छेडल्यानंतर काय होतं त्याचा परिणाम त्याला भोगावा लागतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जाणारा, बाहेरची कड घेतली, चेंडू आणखी दूर गेला होता. बबलू पाटीलनं सूर मारला. दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल घेण्यात त्याला यश मिळालं आणि सुधीर बाद. नितीन वाकळे हा देखील खूप चांगला खेळाडू आहे, निष्णात खेळाडू आहे, ऑलराऊंडर असलेला डावखुऱ्या हाताचा खेळाडू. आज एक यश या सगळ्या ठिकाणी तो नक्कीच मिळवून देतोय. मगाशी आशिष शिंदेनं पहिलं षटक टाकायला सुरुवात केली, त्याचं पहिलं होतं ते. 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट घेतली. नितीन वाकळेनं देखील विकेटनं सुरुवात केलेली आहे. खरं तर पहिल्या आपण पाहिलं होतं की 5 षटकामध्ये खूप धावा वसूल केल्या होत्या मांडवी चॅलेंजर्सनं आणि त्यामुळे असं वाटलं होतं की मोठा स्कोअर पुढे सेट होऊ शकतो. मात्र आशिष शिंदेनं त्या इराद्यांना कुठेतरी सुरुंग लावलाय आणि त्यानंतर नितीन वाकळे सुद्धा इथे चांगली गोलंदाजी करतोय. अभिषेक नवीन फलंदाज, विशाल निगोट नॉन स्ट्राईक एंडला. नितीन वाकळे डाव्या हाताने राऊंड विकेट. यावेळेस चेंडू उडवलाय, मात्र टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये. पप्पू तोडकर खाली येतो चेंडूच्या. इथे सुंदर कॅच आणि दुसरा बळी लागोपाठचा. अभिषेक देखील बाद. पाचव्या षटकामध्ये नितीनला यश मिळतंय. मागे जाऊन स्वतःला सावरत फटका मारण्याचा प्रयत्न होता, थोडा मिस टाइम झाला. सीमारेषे नजीक जातोय पण पप्पू तोडकरने अप्रतिम झेल घेतला आणि नितीनला यश मिळतंय. 6 बाद 54. आपण एक वेळ बघत होतो की 80 धावांपर्यंतचा पल्ला गाठेल, पण आता 6 बाद 54. स्क्रीनवरती तारिक भाई आणि राहुलभाई शाह हे दोन्ही टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठी उत्तुंग अशी व्यक्तिमत्व आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर देखील अतिशय चांगल्या दर्जेदार क्रिकेट स्पर्धा तारिकभाईंच्या माध्यमातून आपण बघितल्या 70-70. तर राहुलभाई शाह यांनी टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एक कॉर्पोरेट लेवलवरती सोशल मीडियावरती खूप चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिलेला आहे. तर या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जाऊ शकतो मैदानामध्ये. इथे पाहायचंय एक धाव मिळू शकते का. हॅट्रिक बॉल होता, मात्र नितीन वाकळेला हॅट्रिक कव्हर करता आलेली नाही, पण देखील चांगला चेंडू आहे. धावा रोखणं गरजेचं होतं. पहिल्या 5 षटकामध्ये जवळपास 50 धावा स्कोअर कार्डवरती दाखवत होत्या. तिथून पुढे आशिष आणि नितीन वाकळेनं वाहणारा धावफलक जागेवर थांबवलेला आहे. म्हणजे आपण बघतो ना की नदी वाहते, दुथडी भरून वाहणाऱ्या नदीला आपण डायरेक्ट बांध टाकू शकत नाही. हा, उन्हाळ्यात नदी कोरडी त्यावेळेस बांध टाकला, नंतर नदी अडवू शकतो. परंतु इथं आशिष शिंदेनं, नितीन वाकळेनं वाहणाऱ्या नदीवरती बांध टाकलाय, धावा अडवल्यात. कमालीची गोलंदाजी. खरं तर स्पर्धेचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात निहालनं हॅट्रिक मिळवली आणि आत्ता लागोपाठच्या 2ऱ्या सामन्यात हॅट्रिक मिळवण्याची संधी नितीन वाकळेला होती, पण अपयश आले. खूप सुंदर बॉल, खूप सुंदर चेंडू. इथे नितीन वाकळेला धार चढलेली आहे. मुळात तो धार लावूनच आलेला आहे. आपण अल्ताफ भाईंना देखील बघतोय स्क्रीनवरती. या व्यक्तिमत्वाचं पलीकडच्या बाजूला बाबा ठवाळ बसलेले आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं देखील टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान आहे. विशेषतः अल्ताफ भाईंनी टेनिस क्रिकेटचा खास ब्रँड विकसित करून तो 7 समुद्रा पलीकडे पोहोचवला. आखूड टप्प्याचा चेंडू, इथे जबरदस्त शॉट, दिशा दिली चेंडूला, फाईन लेगला. मिळतायत 4 धावा. बबलू पाटील गोलंदाजावर प्रचंड निराश होतोय. खराब चेंडू, खूप खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा चौकाराच्या रूपात. आपण बघू शकतो 59 धावा 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 4 धावा 2 गडी बाद केलेत नितीन वाकळेनं. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. गोविंद चौहान आणि विशाल निघोट. 7 चेंडूमध्ये विशाल निघोटनं आतापर्यंत 14 धावांचं योगदान. 200चा स्ट्राईक रेट आहे त्याच्याकडे. आणि पाहायचं स्ट्राईक एंडला विशालला बघायला नितीन वाकळेचा सामना करताना.
हो हलक्या हातानं लॉफ्ट केला चेंडू मिड विकेटला. तिथून एक धाव, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न आहे. काय टॅलेंटिंग क्रिकेट आहे विशाल निगोडचं. तुम्ही बघितलं नाही, पाहिलं होतं की स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक सीमारेषेवर, लॉंग ऑन वरती सीमारेषेवरती, मी इथं मिड विकेटला हलकासा ढकलून 2 धावा घेऊ शकतो. घेतल्या त्यानं. 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मंचावरती अल्ताफ भाई सन्मान होतोय. युनिक स्पोर्ट्स परांडाच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला जगभर पोहोचवणारे हे व्यक्ती. माफ करा तारिक भाई यांना आपण स्क्रीनवरती बघू शकतो. अल्ताफ भाई देखील इथे उपस्थित आहेत. 70-70 च्या माध्यमातून निश्चित प्रकारे स्पोर्ट्स किट असतील किंवा थेट प्रक्षेपण असेल, ते चांगल्या टुर्नामेंटचं मॅनेजमेंट असेल, तारिक भाई सातत्यानं टेनिस क्रिकेटवरती मेहनत घेत असतात आणि आज या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत. बाबा ठवाळ यांना देखील आपण पाहिलं. खास करून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना मोटिवेट करणारे हे व्यक्तिमत्व, एक चांगला अपडेटर म्हणून ते पुढे आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये जग ज्यावेळेस थांबलं होतं त्यावेळेस प्रत्येकाच्या खिशामध्ये हात घालून बाबा ठवाळ यांनी सीएम फंडसाठी जवळपास 2 लाख रुपयांचा निधी सीएम फंडकडे जमा केला होता. टेनिस क्रिकेटच्या वतीने हा निधी गेला होता. इथे सुंदर फटका, रिव्हर्स स्वीप आणि पॉवरफुल मिळतायत 4. आशिषला पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. बघा, जो बल्लाढ्य गोलंदाज ठरू पाहतो त्याच्या आघात करण्याचा प्रयत्न. अतुलचा हा चेंडू लो फुलटॉस उजव्या एसटीच्या बाहेर होता, त्याला रिव्हर्स खेळला आणि गोविंदा चौहानने मारला एक देखना चौकार. अतुल जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं तर आपण पूर्ण षटकामध्ये वर्चस्व गाजवू शकतो. गोविंदानं हे हेरलं आणि पहिल्या चेंडूवर चौकार मारला. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, ड्रॉप द कॅच. बरेचसे कॅचेस ड्रॉप होत आहेत या मॅच मध्ये. आपण पाहिलं आशिष शिंदेच्या षटकामध्ये मागच्या 2 कॅच ड्रॉप झाले. आता आशिष शिंदेच्या षटकामध्ये पुन्हा 1 कॅच ड्रॉप झालेला आहे. तर हे सुटलेले झेल बऱ्यापैकी सामना संपवतात कधी कधी. काय वाटतं तुम्हाला हे कॅच सुटतायत इथे? खरं तर अतुलच्या अनुभवाचा पुरेपूर तो फायदा या ठिकाणी करून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रचंड अनुभव त्याच्या गाठीशी आहे, पण त्याला क्षेत्ररक्षकांनी साथ देणं गरजेचं आहे. उत्तम गोलंदाजी करतोय. बघा, पहिल्या चेंडूवर चौकार मारला, लगेच कमबॅक केलं. फलंदाजाला जाळ्यात पकडलं होतं, पण एक साधा सोपा झेल क्षेत्ररक्षक सोडतात तेव्हा गोलंदाज निराश होतो, त्याचा संघ निराश होतो. आणि अतुल जो अनुभवाचा वापर करण्याचा प्रयत्न करतोय, क्षेत्ररक्षकांनी साथ देणं गरजेचं आहे. आणि तो झेल सुटल्यामुळं दरम्यान तिथं चेक करतायत. हो, नुसता झेल नाही सुटला सर, चेंडू हाताला लागून सरळ पडला सीमा रेखेवरती. याचा अर्थ हा षटकार आहे. आणि बघा झेल किती महागात पडतोय, तर या 6 धावा किती महागात पडणार आहे थोड्याच वेळात आपल्याला कळेल. एक गोष्ट अशी आहे की टेनिस क्रिकेटचे खेळाडू अजूनही फिल्डिंगकडे तेवढं गांभीर्याने बघत नाही. म्हणजे आपण एक काळ इंटरनॅशनल क्रिकेट बघत होतो, तिथे फिल्डिंग इतकी गांभीर्याने घेतली जात नव्हती. म्हणजे स्लिप आणि गलीमधून बॉल गेला तर खेळाडू बघत राहायचे, कोणी बॉल आणायचा हा प्रश्न होता एक काळ. अलीकडे परिस्थिती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खूप बदललेली. आपल्याला जर तिथे स्पर्धा करायची असेल तर फील्ड सेटिंगमध्ये देखील आपण सुधारणा करणं गरजेचं आहे. ते हाफ व्हॉली मिड विकेटला आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू आहे, सीमारेषा पार, शानदार षटकार. आणि सर हे होतं ज्यावेळी तुम्ही गोलंदाजाची साथ देत नाही तेव्हा त्याची मानसिकता ही खच्ची होते, त्याचं खच्चीकरण होतं. तुम्ही झेल सोडला, त्यानंतरचा चेंडू अगदी पुढ्यात आला आणि गोविंदा चव्हाण गोविंदा फॉर्म मध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, 4थ्या चेंडूवर काय घडणार याची उत्कंठा आता वाढली आहे. यापूर्वीचं षटक पाहिलं होतं आशिषचं, अक्षरशः त्याने फलंदाजांना बेड्या टोकल्या होत्या. इथे मात्र फलंदाज स्वार झालेत. परत एकदा लॉंग ऑफला, वाह कमालीचा फटका. इथे पुन्हा षटकार, ताबडतोड गोविंदा चव्हाण ऑन फायर. गोविंदा जबरदस्त फलंदाजी करतोय. या 4 चेंडूंचा जर खेळ आपण बघितला तर या अगोदरच्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये पूर्णतः धावांवर रोख ठेवली होती आशिषनेच, पण त्याच आशिषला आता मात्र मार खावा लागतोय, चोप खावा लागतोय. अगदी समोर दिलेला चेंडू आणि पायाची कुठली हालचाल न करता मारलेला पॅरलल षटकार, 4 वेगवान फटके. पुन्हा एकदा गोविंदासाठी हा बाउन्सर होता, बाहेरची कड आणि गोविंदा बाद. ती क्षमता आहे आशिषकडे. त्याने दाखवून दिलं की पहिल्या चेंडूवर जरी चौकार मिळाला होता, दुसऱ्या चेंडूवर बाद करण्याची क्षमता त्याची होती. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही, षटकार गेला. त्यानंतर खच्चीकरण मानसिकतेमुळे 2 पुन्हा षटकार गेले.
तरी कमबॅक केलं आणि एक वेगवान गुडलेन स्पॉटवरचा चेंडू बाहेरची कड घेऊन गेला. शेवटी गोविंदाचा बदला त्यानं घेतला, पण उशीर झालेला आहे असं मला वाटतंय, कारण फलकावर धावा एव्हाना जमलेल्या 83. बुलबुल चाहे एक पल जीता है लेकिन बहुत ही ऊंचा जीता है. 6 चेंडू मध्ये मात्र 22 धावा गोविंदाने इथे बदलल्यात. आम्ही जे आपण प्रेडिक्शनची चर्चा करत होतो 80 2 षटकामध्ये मात्र धावा रोखल्या गेल्या होत्या, 80 दृष्टिक्षेपात नव्हत्या, परंतु गोविंदाचं एक हलकसं वादळ आलं, मात्र खूप मोठा विनाश करून गेलं इथे. 83 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि ते अगदी 4 चेंडूमध्ये 22 धावांचं वादळ होतं, त्याच 22 धावा ऍड झाल्या. यावेळी मात्र 2 धावा आरामात होण्याची शक्यता. अखेर 85 वरती स्कोर येऊन थांबतोय. 8 षटकांचा खेळ संपला. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये 85 धावा. मांडवी चॅलेंजर्स निश्चित चांगला स्कोर आहे. 86 धावांचं आव्हान असेल इथे शिरसाट स्पोर्ट्स समोर. तर या स्पर्धेच्या निमित्तानं निश्चित मला काही गोष्टींचा उल्लेख आवर्जून करायचा आहे, ते म्हणजे संघ मालक. प्रीमियर लीग स्पर्धा म्हटली की संघ मालक त्या स्पर्धेचा बॅकबोन असतो. आणि NB ट्रॉफी ही अशी एक स्पर्धा आहे, इथे ऑक्शन झाले, परंतु ऑक्शनमध्ये जी रक्कम त्या खेळाडूला मिळाली ती रक्कम त्या खेळाडूंना ही त्यांच्या खात्यावर देखील मिळणार आहे. मॅन ऑफ द मॅच मागच्या सामन्यातला निहाल तुस्माड आपण मैदानामध्ये बघू शकतो स्क्रीनवरती. 3 विकेट 2 षटकामध्ये 14 धावात निहालनं मिळवल्या आणि पहिल्या सामन्याचा तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. तर एक अशी स्पर्धा आहे की ऑक्शन झाल्यानंतर ऑक्शनमध्ये मिळालेली रक्कम खेळाडूंना थेट मिळते, ती कॅशच्या स्वरूपात मिळते ती. आणि ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अजूनपर्यंत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा उपक्रम कधी बघायला मिळाला नव्हता. आणि आयोजक जे रक्कम देऊ शकतात खेळाडूंना त्याच्या पाठीमागे संघ मालक हे महत्त्वाचा घटक आहे. तर या सामन्याकडे बघू शकतो आपण. निलेश पिंजारीनं 18 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान दिलं. सिद्धार्थ हेटकळने चांगली सुरुवात केली. 5 चेंडूमध्ये 12 धावा, अतिशय आक्रमक खेळला तो. विशाल निगोड शेवटपर्यंत मैदानामध्ये राहिला. 200 स्ट्राईक रेटनं 8 चेंडू 16 धावा फटकावल्या. तर गोविंद चव्हाण एक मध्ये वादळ आलं लवकर, जसं आलं गेलं, मात्र जाण्यापूर्वी विध्वंस झाला होता. 6 चेंडूमध्ये 22 धावा त्याने फटकावल्यात. आणि पहा स्कोअर 8 षटकामध्ये 85 धावा 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजीमध्ये आपण बघू शकतो निलेश इंगवलेने 2 षटकं टाकली. इकॉनॉमी 9ची राहिली, त्याची 18 धावा देत 1 गडी बाद केला. अजिज पटेल थोडासा मागला ठरला, निश्चित 14 धावा त्यानं खर्च केला. लोकेश परदेशीने 2 षटकामध्ये 17 धावा मात्र 1 गडी बाद करण्यात यश मिळालं. आशिष शिंदेने 2 षटकामध्ये तो शेवटच्या षटकामध्ये थोडासा बराचसा मागला ठरला. 29 धावा 2 विकेट मिळाल्या. मात्र नितीन वाकळेनं एक चांगलं षटक टाकलं. एका षटकामध्ये 6 धावा देत त्यानं 2 विकेट्स प्राप्त केले. पहिला गडी 29, दुसरा 32, तिसरा 48, चौथा 49, पाचवा 54, 6वा 54. अशा प्रकारे विकेट्स पडत गेले. 83 धावसंख्येवरती 7वा फलंदाज बाद झाला. आणि आपण बघतोय 86 धावांचं टार्गेट शिरसाट स्पोर्ट्सला ही मॅच जिंकण्यासाठी आहे. तर मला अजून कौतुक निश्चित या दोन्ही संघ मालकांचं करायचं. शिरसाट स्पोर्ट्सचे संघ मालक अंबादास शिरसाट आणि मांडवी चॅलेंजरचे संघ मालक सन्मान्य चंदूशेठ गोगावले हे दोन्ही मान्यवर इथे उपस्थित आहेत. आणि ज्या पद्धतीने आपण क्रिकेटला प्रमोट करतात, मी नेहमी सांगत असतो की ज्या वेळेस IPL मध्ये एखादा संघ मालक टीम घेतो, काही हजारो कोटी तो तिथे लावतो, मात्र त्याला तिथून रिटर्न मिळतो. म्हणजे त्याने 1 रुपया गुंतवला असेल ना, तर त्याला 2 मिळतात, 2 रुपये मिळतील, 3 रुपये, 4 रुपये, त्याचा फायदा होईल तिथे. पण टेनिस क्रिकेटमध्ये आमचे चंदूशेठ गोगावले, अंबादास शिरसाट किंवा आज महेंद्रजी म्हात्रे, हेमंतजी खैरे, सुरेशजी बागटे हे जे संघ मालक आहेत, या मालकांनी काही हजारो रुपये लावले असतील, कदाचित लाखो रुपये लावले असतील, त्यांना 1 रुपया परत मिळणार नाहीये. फक्त टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी जे योगदान दिले ते आमच्या दृष्टीनं, टेनिस क्रिकेटच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून संघ मालक बरोबरच त्यांच्या दानी हातांना आम्ही सलाम करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. नरेश जी, एबिलिटी इज नथिंग विदाउट अपॉर्चुनिटी. अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है, और ये बहुत बड़ा मौका दिया है आज खास करके NB ट्रॉफी के माध्यम से नीलेश दादा भिंताड़े और खास करके आज अहमद खैरे, सूरज बागटे, महेंद्र म्हात्रे, अंबादास शिरसाट, चंदूशेठ गोगावले, इनका आभार प्रकट करना चाहेंगे. बहुत बड़ा पल है, सुनहरा पल है. आज पुण्य नगरी के जितने खिलाड़ी हैं, जो टैलेंटेड खिलाड़ी हैं, इनके लिए बिल्कुल मौका मिलेगा. दूसरी बात, खास करके लाइव टेलीकास्ट, नरेश जी क्या कहेंगे जिस तरह से ये लाइव टेलीकास्ट चल रहा है tenniscricket.in के माध्यम से?
नाही, याच्या अगोदरही आपण त्याच्यावरची चर्चा करत होतोच. कारण संतोष नाणेकर सरांनी ज्या पद्धतीनं तो सेटअप तयार केलेला आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्लॅन केलेल्या आहे. त्या पाठीमागे त्यांचंही खूप मोठं योगदान आहे. खरं तर संतोष नाणेकर सरांनी मला सांगितलं होतं की आईच्या BC मधून 31 का 30 हजार रुपये काहीतरी त्यांनी घेतले बचत गटातून आणि त्यानंतर पहिला कॅमेरा खरेदी केला. त्यावरती त्या अगोदर संतोष नाणेकर सर फेसबुकवरून क्रिकेटचे फोटोग्राफ्स काही शेअर करत होते आणि तिथून झालेला हा सुरू झालेला प्रवास आहे. मात्र आज करोडो रुपयांचं साहित्य त्यांचं टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करतायत आणि ज्या चांगल्या क्रिकेटला प्रमोट करतायत स्पर्धा त्यांच्यासाठी निश्चित प्रकारे संतोष नाणेकर सर कधी तयार असतात. चांगल्याच प्रक्षेपणासाठी ते स्वतःहून तिथे जाऊन ते प्रक्षेपण कव्हर करतायत, टेनिस क्रिकेटला प्रमोट करतायत. ही टेनिस क्रिकेटसाठी निश्चित मोठी गोष्ट आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कारण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आमूलाग्र बदल झाले क्रिकेटमध्ये. आपण बघितलं तर प्रकाश झोतात आले, खेळाडू संघ आले, त्यानंतर आपण बघितलं पंच प्रकाशामध्ये आले, त्यानंतर आता समालोचक प्रकाशामध्ये आले. परंतु या निमित्तानं एक अलिखित असा व्यवसाय आणि त्या निमित्ताने एक रोजगार निर्माण झाला, त्याचं क्रेडिट निश्चितच संतोष नाणेकरला जातं. आज कॅमेरामॅन असेल, अपडेटर असेल, आपण बघितलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम संतोष नाणेकरने केलं. आता तो त्याला फक्त एकट्याला नाही तर त्या माध्यमातून अनेक कॅमेरामॅन तयार झाले, अनेक लाईव्ह करणाऱ्या टीम तयार झाल्या आणि म्हणून फक्त आईच्या बचत गटामधनं त्यांनी ज्या पद्धतीने 20,000 रुपये घेऊन हा व्यवसाय सुरू केला त्या संतोष नाणेकरला मी इथे सलाम करतोय. फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर सिरसा स्पोर्ट और मांडवी चैलेंजर्स के बीच बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. यहाँ से जीतने के लिए 86 रनों की जरूरत है. 48 गेंदों का सामना आपको करना है. आनंद चौहान और पप्पू तोड़कर दोनों आक्रामक बल्लेबाज मैदान के अंदर और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. राजेश सोटी की पहली गेंद बहुत खूबसूरती के साथ गेंद को अलग द कारपेट खेल दिया. गैप में जाते हुए गेंद, बहुत अच्छा ऑफ ड्राइव था बल्लेबाज का. आनंद चौहान अगर 2 साल पहले अगर पलट के पीछे देखें तो एक सीजन में 20 अर्धशतक बनाने वाले खिलाड़ी हैं. अभी फॉर्म की जरूरत होगी. इस प्रतियोगिता में बहुत महत्वपूर्ण मुकाबला वो खेल रहे हैं और लक्ष्य बहुत बड़ा है. सिरसा स्पोर्ट की टीम भी बहुत तगड़ी टीम मानी जाती है. बबलू पाटिल, आनंद चौहान, पप्पू तोड़कर, बसवराज, उज्जैन, बड़े बड़े खिलाड़ी जो कि इस मंच पर खेल रहे हैं. राजेश की अगली गेंद ऑन सेट पर पुल किया, बहुत खूबसूरती के साथ गेंद स्क्वायर लेके ऊपर से बॉडी की तरफ जाते भी 4 रनों के लिए आनंद चौहान के पारी का पहला चौका. मिला मौका और जड़ दिया शानदार चौका. आनंद चौहान म्हणजे सर्कलचा बादशाह आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आनंद चौहान सारखं सर्कल मला वाटत नाही दुसरा कोणता खेळाडू खेळू शकत असेल. शाहिद शेख भिवंडीचा आणि आनंद चौहान हे 2 फलंदाज असे आहेत की ते इतके सुंदर सर्कल खेळतात आणि त्यामुळं आनंद चौहानची फलंदाजी मोस्ट ऑफ पॉवर प्ले मध्ये बघायला मला तर खूप आवडते. आज बघू मैदानामध्ये तो काय कमाल करतोय. राजेश सोटे इस वक्त तैयार है अपने बॉलिंग मार्क पर. MS धोनी पहले एंड से गेंदबाजी करेंगे. दोन्ही टीमचे देना मला. अच्छी गेंद थी, नरम हाथों से खेलते हुए. अगर ये स्ट्राइक रोटेट करते रहे, इस तरह से बड़े शॉट खेलते रहे तो बड़ी पारियां खेलते हैं. तो सबको मालूम है पावर प्ले में बहुत अच्छी बल्लेबाजी. स्ट्राइक रेन पर पप्पू तोड़कर रन संख्या फिलहाल 7 रन बगैर किसी नुकसान के. पहले ओवर का खेल राजेश सोटे जिन्होंने प्रभावित किया पिछले 6-7 सालों में. बहुत अच्छा प्रदर्शन, बल्लेबाजी भी कर रहे हैं, गेंदबाजी भी कमाल की कर रहे हैं और अच्छा वेरिएशन इनके पास है. स्ट्राइक रेन पर पप्पू तोड़कर जिन्होंने आज अद्भुत कैच लिया था बॉडी लाइन पर, जबरदस्त फील्डिंग का मुजाहरा किया था. पावर प्ले का पहला ओवर मैदान के अंदर चल रहा है. एक फ्लाइंग स्लिप, गली, पॉइंट, कवर, एक मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद और अच्छी गेंद टप्पा खाने के बाद बहुत तेजी के साथ विकेट कीपर के दस्तानों की तरफ चली गई. गति का इस्तेमाल करते हुए गेंद को खेलना चाहते थे थर्ड मैन क्षेत्र की तरफ. देखिए क्या गेंद थी, बहुत बढ़िया गेंद, उछाल था, गति थी और बहुत बढ़िया तरीके से रफ्तार के ऊपर सवार होते हुए आज राजेश सोरटे. निश्चित पप्पू तोडकरला आपण बघतोय मैदानामध्ये. राजेश सोरटे दोघेही पुण्यातले दिग्गज खेळाडू आहे. पुण्यातलं क्रिकेट महाराष्ट्रात सर्वदूर घेऊन जाणारे हे खेळाडू आहे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, बढ़िया गेंदबाजी. एक तरफ आनंद चौहान ने नरेश सर बहुत अच्छा स्टार्ट किया, लेकिन दूसरी तरफ से पप्पू तोड़कर जो है चाहता बैकफुट पर खेलने की कोशिश कर रहे हैं. बहुत बढ़िया गेंदबाजी, अच्छा वेरिएशन कर रहे हैं खास करके गेंदबाज राजेश सोटे. और वो देख रहे हैं कि बल्लेबाज सफल हो रहे हैं तो टेलीग्राम इनको मिल रहा है. पप्पू तोडकरची एक वेगळी खासियत आहे. त्याची फलंदाजी तुम्हाला इतर फलंदाजांपेक्षा वेगळी दिसेल आणि प्रत्येक बॉल तो अटॅक करायचा प्रयत्न करतो. फुल टॉस गेंद थी. इस वक्त फाइन लेग क्षेत्र की तरफ ग्रास जरूर किया गया था, लेकिन फाइन लेग पर बहुत ही बढ़िया फील्डिंग.
पहले 2 गेंदों की अगर कहानी देखें तो बहुत अच्छा स्टार्ट हुआ था बल्लेबाज खास करके आनंद चौहान द्वारा, लेकिन उसके बाद में 3 गेंदों में राजेश सोरटे ने कमबैक किया। तो पहले ओवर का खेल रन संख्या 7 रन और कोई विकेट नहीं गिरा। तो नरेश जी, जिस तरह से वो स्टार्ट हुआ है उस आगाज के बारे में क्या कहेंगे? निश्चित आनंद चव्हाणनं सुरुवात चांगली केली होती, मात्र पप्पू तोडकर विरुद्ध चांगला अभ्यास करून राजेश सोरटे आल्यासारखा वाटला आपल्याला. त्याच्या स्ट्रेंथवरती एकही बॉल टाकला नाही. विशेष म्हणजे व्हेरिएशन सुद्धा बघायला मिळालं. इथे आपण बघतोय नरेश सर, ज्ञानेश्वर मामा, तुमचे करावे तेवढे कौतुक कमीच. एकदम मस्त मस्त समालोचक अरविंद जरांडे, मनापासून आपलाही धन्यवाद. असे प्रेक्षक या ठिकाणी मिळतात, आपण आमचं कौतुक करता निश्चित आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि या क्षेत्रामध्ये आम्ही अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो. एक गोष्ट मला दोन्ही संघांच्या बाबतीत चर्चा करावी लागेल. राजेश सोरटेनं या संघाची अर्थात मांडवी चॅलेंजर संघाची बांधणी केलेली आहे. विशेष एक चांगली टीम त्याच्याकडे आहे. विशेष म्हणजे गोविंद चव्हाण हा एक नवीन फाइंड मी तर म्हणेल की नवीन खेळाडू पुढे येतोय. त्याचबरोबर निलेश पिंजारेने आज दमदार खेळ केला होता. याचबरोबर बबलू पाटीलनं देखील सिरसा स्पोर्ट्सला एक मजबूती दिलेली आहे आणि त्याच्याबरोबर अनेक दिग्गज खेळाडू पुण्यातले इथे मैदानामध्ये आहेत. बघायचे प्रत्यक्षात हे कॉन्टेस्ट आहे, हे मात्र खूपच भयानक होणार आहे असं वाटतंय. इस मुकाबले की बात करें तो 86 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए सिरसा स्पोर्ट्स और मांडवी चैलेंजर्स के बीच ये घमासान. ऑन साइड पर गेंद को खेलते हुए मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है. 1 रन का इजाफा. आनंद चौहान बहुत ही अच्छी पारी खेल रहे हैं अपनी टीम के लिए. रन संख्या 8 रन बगैर किसी नुकसान के विशाल निगुट गेंदबाजी कर रहे हैं. और इस प्रतियोगिता की बात करें तो आज का तीसरा दिन दोपहर का सत्र चल रहा है. मांडवी चैलेंजर्स एक तगड़ी टीम मानी जाती है. दूसरी तरफ से सिरसा स्पोर्ट की बात करें वो भी दावेदारी पेश करने वाली टीम है. पप्पू तोड़कर ऑन स्ट्राइक, एक फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, पॉइंट के खिलाड़ी बॉडी लाइन की तरफ लेके आए. कबर का खिलाड़ी दायरे के अंदर, एक्स्ट्रा कबर और मिड ऑफ दायरे के अंदर है. मिड ऑन और उसके साथ डिस्को का खिलाड़ी बिल्कुल बॉडी लाइन पर रखा हुआ है. ऑफ स्टंप के बाहर जाके पॉइंट के ऊपर से खेलना चाहते थे, इसीलिए खिलाड़ी वो बॉडी लाइन की तरफ लेके आए थे. जाल बिछाया हुआ था, उस जाल में फंस गए हैं पप्पू तोड़कर. और अच्छी सोच विशाल निघोट की. पप्पू तोडकरचा आज सूर हरपला होता. पहिल्या 3 चेंडू खेळतानाच तो पूर्ण कॉन्फिडन्समध्ये दिसत नव्हता आणि त्यात व्हेरिएशन होतं आणि इथे विशाल निगोटचा बाहेर जाणारा चेंडूवरती वर उंचावरून मारण्याचा प्रयत्न केला. झेल देऊन तिथे पप्पू तोडकर परतला. मात्र आनंद चौहान अजून मैदानामध्ये आहे आणि नितीन वाकळे 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल. हा झेल होता डी पॉईंटवरती, खूप सुंदर झेल इथे टिपला आणि पप्पू तोडकर मात्र 4 चेंडू खेळूनही खातं खोलू शकलेला नाही. एका बाजूने आपण पाहतो आनंद चौहानला. मागच्या वर्षामध्ये आनंद चौहान असला भन्नाट फॉर्ममध्ये होता. 20 पेक्षाही जास्त अर्धशतकं आनंद चौहानने टेनिस क्रिकेटमध्ये ठोकलेली आहेत आणि मोस्ट कन्सिस्टंट प्लेयर फ्रॉम पुणे मी तर म्हणेल आनंद चौहान आहे. त्याच्याकडं वेगवेगळे आश्रय, विशेषतः तंत्रात तो अतिशय सुरेख आहे आणि सगळे फटके तो तितक्याच कौशल्याने खेळू शकतो. आज जबाबदारी त्याच्यावरती आहे, भिस्त त्याच्यावरती आहे. मला वाटतं ही भिंत आहे ती शिरसाट स्पोर्ट्सची भिंत आहे. ही भिंत जोपर्यंत मैदानामध्ये आहे अंबादास शिरसाट रिलॅक्स आहे. देखिए एक तरफ इनके पास बैटिंग लाइनअप में बहुत गहरा है. बबलू पाटिल इनके पास है, खास करके बसवराज भी बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. रन संख्या देखें तो कुल मिलाकर 8 रन 1 विकेट के नुकसान पर. नितिन वाकले जिन्होंने खाता नहीं खोला है. एक तरफ बल्लेबाज आनंद चौहान को आप देख रहे हैं और अच्छी सोच खास करके गेंदबाज द्वारा. ऑफ स्टंप के बाहर टिप्पा खाने के बाद बिल्कुल उछाल था. सूर्यकांत अडाव हमारी तरफ बढ़ते हुए वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. ओवर की बात करें तो यहाँ दूसरा ओवर प्रगति पर है. 86 रनों की जरूरत. एनबी ट्रॉफी 2022 फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, शानदार आयोजन इस पूरे टूर्नामेंट का. क्या खूबसूरती के साथ इस ग्राउंड को सजाया गया है. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर आप देख रहे हैं. नहीं, ये शॉट अच्छा नहीं था. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है. गेंद को रीड करने की जरूरत है. अच्छे लोग और अच्छी किताबें तुरंत समझ में नहीं आती, उनको पढ़ना पड़ता है. तो गेंदों को पढ़ने की जरूरत है. ये ब्लाइंड स्ट्रोक था. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर है और 5 से 6 स्टंप की तरफ गेंद थी, लेन गेंद थी और बल्लेबाज निश्चित नितीन वाकळे असा आहे की 3 पत्ती ब्लाइंड खेळावे ना तसा खेळतो तो. तेवढी आक्रमकता त्याच्याकडे आहे. आज मात्र सातत्यानं बॉलचा अनियमित बाउन्स आहे. कधी बॉल बाहेर जातोय, कधी खाली राहतोय आणि नितीन वाकळेसाठी मात्र परीक्षा आहे. बिल्कुल अग्नि परीक्षा. बहुत अच्छी गेंदबाजी, खास करके रिदम के साथ गेंदबाजी कर रहे गेंदबाज इस वक्त विशाल निकुट. गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज विशाल निकुट तैयार.
कवर पर खिलाड़ी है, शानदार कैच। विशाल निगोट ने किया दूसरा शिकार और बल्लेबाज नितिन वाकली को जाना पड़ेगा वापस। ही टॅलेंटिंग विकेट होती. सातत्यानं पप्पू तोडकरचा बळी मिळवल्यानंतर ज्या प्रकारचे 2 चेंडू टाकले नितीन वाकळेला, प्रेशरमध्ये आणलं होतं आणि तिसरा बॉल खरं तर टप्पा पडल्यानंतर हलकासा आत आला होता. त्याला पुल करायचा प्रयत्न होता, मात्र खूप उशीर झाला होता. चेंडू वरची कड घेतल्यानंतर हातामध्ये ज्या प्रकारे पोहोचला. नितीन वाकळे देखील मला वाटते 2 मोठे फलंदाज पप्पू तोडकर, नितीन वाकळे हे दोघांचे खूप चांगले मित्र आहेत. फलंदाजी देखील तितकेच तगडे आहेत, मात्र आज या मैदानामध्ये आपल्या संघासाठी योगदान देऊ शकलेले नाहीत. नरेशची आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मासा जो आहे ना तो जंगलात आपलं साम्राज्य निर्माण करू शकत नाही आणि वाघ जो आहे ना तो पाण्यात आपलं साम्राज्य निर्माण करू शकत नाही. या मैदानामध्ये तुमची ताकद आणि तुमची कमजोरी याचा अभ्यास करून केलेली एक छान गोलंदाजी विशाल निगोटकडून आपण पाहिली. ज्यावेळेला पप्पू खेळत होता स्क्वेअर लेग सीमारेखेवरती होता, पॉईंटचा खेळाडू सीमारेखेवरती होता आणि खूप चांगला चेंडू त्याला टाकला. आता इथे जर बघितलं तर आपण वाकळेला बघितलं, सातत्यानं स्ट्रगल करत होता आणि त्याला कुठल्या प्रकारचा चेंडू टाकायचा याचा अभ्यास पहिल्यांदा केला गेला होता. त्यामुळे विशाल निघोट अत्यंत सुंदर योजनेनुसार या ठिकाणी गोलंदाजी करतो. अचूकता महत्वाची असते आणि अचूकता ही अर्जुनासारखी अचूकता या विशाल निघोटकडे आहे. ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, मला एक किस्सा आठवतोय. ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण खेळत होतो, कपिल देव गोलंदाजीला आला. सुनील गावस्करला त्याने पहिल्या स्लिपमध्ये मागे पाठवलं आणि म्हटलं चौथा बॉल तुझ्याकडे कॅच येणार आहे. पहिला बॉल डेव्हिड वूडनं चौकार मारला, दुसरा चौकार मारला, तिसरा चौकार मारला, चौथा बॉल सुनील गावस्करच्या हातात होता. तर ही अचूकता अत्यंत महत्वाची आहे विशाल निघोटकडून. टप्पा खाने के बाद उछाल था, इस वक्त बैकफुट में जाके फाइन लेग क्षेत्र में अच्छा स्ट्रोक, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर जाते हुए 6 रनों के लिए लाइन से भटके तो पड़ेंगे फटके. गेल्या वर्षीपर्यंत मी निलेश इंगवलेला अपकमिंग स्टार म्हणत होतो पुणे टेनिस क्रिकेट मधला, मात्र हा उगवणारा तारा आता ध्रुव तारा झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. तो ठळकपणे चमकतोय आता. ज्या पद्धतीनं त्याला ऑप्शनमध्ये JPL मध्ये चांगले पॉईंट्स मिळाले, त्याचबरोबर NB ट्रॉफीमध्ये चांगले पैसे मिळाले. तर निलेश इंगवले हा कधीही निराश न करणारा फलंदाज आहे. आज सुरुवात त्याने 6 धावांनी केली. अच्छी क्रिकेट, सकारात्मक क्रिकेट मैदान की तरफ बिल्कुल चल रही है. जैसे कि आपने एक बहुत अच्छा उदाहरण दिया था, सेटअप करके किस तरह से बल्लेबाज को आउट किया जाता है और दर्शक भी एंजॉय कर रहे हैं. आज दर्शक काफी संख्या में मौजूद है एंजॉय करते हुए, खास करके इस वक्त सूरज क्षीरसागर फ्रॉम वांडवडी बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी मैदान के अंदर. अगर देखें तो अब एक इंटरेस्टिंग मुकाबला चल रहा है. 86 रनों की ज़रूरत है. सिरसा स्पोर्ट बनाम मांडवी चैलेंज ये मुकाबला और अब मज़ा आएगा क्योंकि अब यहाँ ओवर की बात करें तो 2 ओवर का खेल, रन संख्या 16 रन. प्रशांत सर, एका गोष्टीवरती मी जरूर पॉइंट्स करणार आहे की मी सातत्यानं गेल्या 5-6 वर्षांपासून समालोचनातून सांगतोय की कॉर्पोरेट टेनिस क्रिकेटकडे आलं पाहिजे. अलीकडे आपण पाहतो की आपले समाजसेवेत असणारी लोक, राजकारणातील अनेक मान्यवर क्रिकेटसाठी प्रमोट करत असतात, परंतु कॉर्पोरेट कोणी येत नव्हतं. NB ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा मी बघतोय की अनेक कंपन्या, मग ऊर्जा असेल, दैनिक पुढारी असेल, बिग FM असेल किंवा अशाच अनेक कंपन्या इथे स्पॉन्सर्ड आहेत. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हे चांगले संकेत आहे टेनिस क्रिकेटला पुढे जाण्याचे. अगदी बरोबर. या विषयावरती पुन्हा एकदा आपण चर्चा करू. धापलकरती एकूण डाबात 16, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 36 चेंडू आणि 70 धावांची आवश्यकता आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सूरज क्षीरसागर. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, खूपच बाहेर जातोय. पंच दोन्ही हात फैलवतात आणि सांगतात की चेंडू स्वेर आहे. आता बऱ्याच वेळेला नरेश सर असं म्हटलं जातं की टेनिस क्रिकेटला राजाश्रय मिळाला पाहिजे आणि हे क्रिकेट आता बऱ्यापैकी कमर्शियल झाले, परंतु अजूनही राजाश्रय या क्रिकेटला मिळालेलं नाही आहे. भविष्यात तो मिळेल नाही मिळेल यावरती निश्चितच भरपूर चर्चा होईल. यावरती पुन्हा एकदा हा अभ्यासाचा विषय आहे. परंतु मैदानातलं जे क्रिकेट आहे या क्रिकेटमध्ये व्यावसायिकता निश्चितच आलेली आहे आणि बऱ्याच जणांना या माध्यमातून, क्रिकेटच्या या खेळाच्या माध्यमातून अंपायर असतील, स्कोरर असतील, कॉमेंटेटर असतील, कॅमेरामॅन असतील, यांना आता एक रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि ती एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 17 धावा धावफलकावरती आपण बघू शकतो. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक एव्हाना सुरू झालेलं आहे. इथे सुंदर बॉल उजव्या आयुष्या बाहेर टाकला होता. आनंद चौहानचा लॉंग ऑफवरून उडवण्याचा प्रयत्न होता. खरं तर त्याची स्ट्रॉंग झोन येतो लॉंग ऑफला, मात्र इथे हा फटका कनेक्शन झालं नाही. शॉट सिलेक्शन बहुत खराब था. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर की तरफ जाती हुई गेंद. हवा में उड़ाया, मिस्टर स्ट्रोक है. दोबारा गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकल रही थी और आनंद चौहान रुक गए.
आनंद चौहान रुक गए थे, उनको लगा कि हो गया काम खत्म, लेकिन सूरज की रोशनी बिल्कुल इस वक्त दोनों खिलाड़ियों की आंखों की तरफ आई थी, तो दोनों खिलाड़ी गेंद को नहीं देख पाए और बिल्कुल आनंद चौहान ने जो छोड़ दिया था, लेकिन भाग्य का साथ दिया। असं वाटलं होतं की आनंदचे हा? अठ रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो बिल्कुल तीसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। नीलेश बिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022। आनंद चव्हाणच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय की आपण समुद्रात आहे, वादळ आलंय, जहाज फुटलेलं आहे आणि आता गटांगळा खातोय, सगळं संपलंय असं दिसतंय, मागच्या सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि अचानक एखादा लाकडाचा ओंडका हाताला लागतोय, अशी परिस्थिती आनंद चव्हाणची झाली। इथे सुंदर क्षेत्ररक्षण, एक धाव प्राप्त होईल। और दूसरी तरफ देखिए जो मिड ऑफ पर खिलाड़ी है इस वक्त रन आउट कर सकते थे, क्या अलग रणनीति है मैदान के अंदर, बहुत कुछ चल रहा है। पहले एक बार फिर वो गेंद दिखी नहीं, खास करके समालोचन अप्रतिम दर्जाचं आहे, कौतुक करावं तेवढं कमीच। हिंदी मराठी भाषेचं मिश्रण स्पर्धेला वेगळ्या उंचीवरती घेऊन जात आहे। विशालची कमेंट, आणि जसं कमेंट मध्ये लिहिलं जातं कडक कडक फटका, चेंडू सीमा पार, षटकार। आनंद चौहानला जीवदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेणे, स्वतःच्या पायावरती गोळी मारून घेणे, स्वतःच्या पायावरती दगड मारून घेणे। काही झालं तरी आपण स्वतःचा पाय ठेचून घेतलाय इथे, कारण जो षटकार ठोकलाय आनंद चौहानने त्याची क्षमता दाखवलेली, कमालीचा शॉट। विशाल की वो बहुत अच्छी कमेंट थी, और ये एक बार फिर आनंद चौहान ने देखा और विशाल स्ट्रोक खेल दिया डीप मिड विकेट बॉडी लाइन की तरफ। 25-2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज तैयार। ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियामध्ये T20 वर्ल्ड कप जसा चालू आहे ना, तशाच प्रमाणे टेनिस क्रिकेटमधील वर्ल्ड कप या ठिकाणी पुण्यामध्ये चालू आहे। पुणे तिथे काय नाही उणे। पुन्हा एकदा सॅम दादा, थँक्यू व्हेरी मच। प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युट्यूबच्या माध्यमातून मिळतोय आणि चांगल्या कमेंट्स देखील येत आहेत। तर आनंद चौहानची चर्चा आपण करत होतो की मध्यंतरी थोडासा तो नर्वस दिसत होता, बॉल मिडल ऑफ द बॅट होत नव्हता आणि त्या परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा फसलेला शॉट आहे हा, वरची कड आहे, मात्र तिथे कोणी क्षेत्ररक्षक नाही। आज आनंद चौहानचं नशीब बलवत्तर आहे, किस्मत मेहरबान जब बल्लेबाज पहलवान। और किस्मत हमेशा बहादुरों का साथ देते, जिस तरह से ये चल रहा है, एक बार नहीं 2 बार, बार बार हो रहा है मैदान के अंदर। ये देखिए टप्पा खाने के बाद उछालता, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना तो चाहते थे, लेकिन बल्ले का मोटा सिरा लेते भी जहाँ कोई खिलाड़ी नहीं है, नो मैट लैंड है, उस जो कि क्षेत्र में फाइनल क्षेत्र की तरफ आई। रन संख्या 26, 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो तीसरे ओवर का खेल है, 31 गेंदों में 60 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अशी चर्चा मी करत होतो की आनंद चौहानचा एक बॉल कनेक्ट झालाय, तो निश्चित पुढे अधिक धोकादायक ठरेल, मात्र पुन्हा एक इनर आउटर एज लागला। सुधीर गेंद के नीचे, आनंद चौहान की पारी समाप्त। नीलेश सिंगवले बैक टू द पेपर जाते हुए, आनंद चौहान को भाग्य अभी भी साथ दे रहा है 26-2 विकेट के नुकसान पर, और सुधीर घाटगे ने अच्छा कैच लिया। 26-3 विकेट के नुकसान पर। मिस्टर स्ट्रोक था, स्ट्राइक रोटेट करने की जरूरत थी, या बड़ा हमला करने की कोई जरूरत नहीं थी। हमला तो किया, लेकिन शिकार बन के बल्लेबाज नीलेश इंगवले 7 रन बना के 3 गेंदों का सामना किया। सूरज को विकेट मिला और सुधीर ने बहुत अच्छा कैच लिया। 233 का स्ट्राइक था, स्ट्राइक रेट अच्छा था, लेकिन थोड़ा संयम के साथ क्रिकेट खेल सकते थे आप। निश्चित निलेश शिंगवलेवरती जबाबदारी होती, कारण अजून लक्ष खूप मोठं आहे, असं नाही की 86 धावा तुम्हाला पार करायच्यात, त्यामुळं रिस्क कमी घेणं गरजेचं होतं, इथे अधिक काळ विकेटवरती राहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान धावफलकावरती 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। एक उदाहरण मी तुम्हाला निश्चित इथे सांगेल की ज्यावेळेस सचिन तेंडुलकर सेहवाग मैदानामध्ये खेळत होते, तेंडुलकरने सांगितलं सेहवागला की पहिला बॉल व्यवस्थित खेळ, परंतु सेहवाग त्याच्या स्टाईलमध्ये की पहिला बॉल मारायचाच, ही त्याची एक स्ट्रॅटेजी ठरलेली असायची। तेंडुलकरने पुन्हा समजावून सांगितलं, त्याने काही ऐकलं नाही। मग तर आपण चर्चा करत, मात्र धावफलकावरती जायचं, 26 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलेला आहे। तर तिथे तेंडुलकरने सेहवागला सांगितलं का तू काय करायचंय की जास्त वेळ तू जर स्क्रीनवरती असतील तर तुझ्या घरच्यांना बरं वाटेल, त्यांच्या आनंदासाठी तू फक्त विकेटवरती राहा आणि मग पुढे जाताना आपोआप तुझ्या धावा होतील। तर
नंतर त्यांना सेहवाग इंटरनॅशनल स्कूल तयार केले, तिथे जाऊन तो मुलांना तो असे धडे देत असतो. मग त्याला प्रश्न विचारला होता की त्याची रॉयल्टी तू तेंडुलकरला द्यायला पाहिजे. तो म्हटला त्या सामन्यात सुद्धा काही उपयोग झाला नाही, मी पुढच्याच बॉलला आऊट झालो होतो. तर गंमत अशी आहे की तुम्ही विकेटवरती राहा उभे. निश्चित प्रकारे यूट्यूबवरून तुमच्या कुटुंबियांना आनंद होईल, तुमच्या टीमला सुद्धा आनंद होईल, टीमच्या मालकांना आनंद होईल, कारण तुमच्या धावा बनणार आहेत. पण विकेटवरती उभे राहणं महत्वाचं आहे. छोटी गेंद बैकफुट पर चले गए, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, आसान कैच. आनंद चौहान की पारी समाप्त होती भी और इस वक्त चौथे विकेट का पतन. दबाव बिल्कुल बल्लेबाजों के ऊपर. आज आनंद चौहानला खेळताना मला पहिला बॉल तो खूप कॉन्फिडंट खेळला, पण नंतर तो आत्मविश्वास कुठेतरी हरवला होता. बॉल कनेक्ट होत नव्हता. त्यानंतर एक जीवदान सुद्धा मिळालं सूर्याच्या किरणांमुळे. त्यानंतर एक षटकार देखील आला. असं वाटलं की आता कनेक्शन होईल, पण पुन्हा देखील आनंद चौहानच्या खेळामध्ये आज तो आत्मविश्वास नव्हताच. पूल मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला त्याने झेल आणि त्याच्या चाहत्यांना निराश केलं असं म्हणेल, कारण मॅच अजून लांब आहे. अजूनही तब्बल 60 धावांची गरज आहे आणि पहा आनंद चौहान बाद होतोय. और नरेश जी, इस वक्त जो शॉट खेला गया खास करके आनंद चौहान द्वारा, तो बैकलिप का पूरा इस्तेमाल करने का मौका नहीं मिला. टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल इनके एक बार फिर सर की तरफ गेंद आ रही थी, तो वो जो शॉट खेलने का जो एक बार फिर उनका जो अंदाज था उसमें थोड़ी परेशानी हुई. चौथा ओवर 26 4 विकेट के नुकसान पर रिक्वायर्ड 12.41 का है. अब आपके पास 29 गेंदें हैं, 60 रनों की जरूरत है. अजीज पटेल ऑन स्ट्राइक, नए बल्लेबाज मैदान के अंदर है और एक तरफ अमोल गोडेकर. दोनों बल्लेबाजों के पास काबिलियत है गेंदबाजी करने के लिए. गेंदबाज धनाजी, अब जाकर सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं. फील्डिंग की बात करें तो इस वक्त फ्लाइंग स्लीपर खिलाड़ी, पॉइंट है, कवर है, एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग ऑफ. आगे आकर खेलने की कोशिश, बढ़िया गेंदबाजी. वाह, क्या गेंदबाजी कर रहे हैं. आनंद चौहान का विकेट मिला और नरेश सर यहाँ गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें. खरं तर एनबी ट्रॉफीनं काय केलं की पुणे टेनिस क्रिकेटची श्रीमंती जगासमोर आणलेली असं मी म्हणेल, कारण इतके दिग्गज खेळाडू पुण्यामध्ये आहेत आणि नवीन अपकमिंग स्टार सुद्धा पुण्यामध्ये आहेत. हे सुद्धा एनबी ट्रॉफी शो करते. कट करने का प्रयास, टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते भी गेंद हरकत कर रहे हैं. इस विकेट पर इन्होंने कंधों का अच्छा इस्तेमाल किया. एक बार उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर कट कर रहे हैं. बल्लेबाज कट करना चाहते थे लेकिन बात नहीं बनी है. सुंदर, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा धनाजी द्वारा. वारजेब के ये खिलाड़ी मैदान के अंदर गेंदबाजी कर रहे हैं. थोड़ा सा आड़े बल्ले से ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है. लॉक ऑफ पर खिलाड़ी मौजूद है. सुधीर ने गेंद को फील्ड किया. 1 रन का इजाफा. अच्छा ओव्हर. धनाजीनं आज इथं प्रभावित केलेला आहे. खरं तर तो मोठ्या मंचावरती मला वाटते पहिल्यांदाच खेळत असेल. या अगदी खुल्या गटातल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मी धनाजीला बघितलं नव्हतं. वारजेला तो बिलॉंग करतो आणि स्थानिक क्रिकेटमधला त्याचा परफॉर्मन्स त्याला आज एनबी ट्रॉफीमध्ये घेऊन आलेला आहे. काय कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवरती आनंद चौहानचं विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल. निश्चित या खेळाडूमध्ये पोटेन्शियल आहे. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव अलॉन्ग द कारपेट जरूर किया. खिलाड़ी है दारी के अंदर और यहाँ बहुत बढ़िया फील्डिंग होती भी. कवर पर बिल्कुल कप्तान है राजेश सुरटे. रन संख्या फिलहाल देखें तो 28 4 विकेट के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर है. एक क्रूशियल मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज अजीज पटेल. ऑन साइड पर एक बार फिर जो खेलने का प्रयास, लेकिन गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है. शानदार, बहुत जबरदस्त गेंदबाजी का प्रदर्शन धनाजी द्वारा. इस ओवर में पूरी तरह से इन्होंने समा बांधा. कुछ अलग करने की कोशिश, फैंसी स्ट्रोक खेलने का प्रयास किया गया था, लेकिन ना सीधी उंगली से गेंद निकल रहा है ना टेढ़ी उंगली से निकल रहा है. परेशानियां एक बार फिर बल्लेबाजों के लिए. 4 षटकामध्ये मोठी कोंडी बघायला मिळाली. केवळ 28 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयाचा जो आस्किंग रन रेट आहे, रिक्वायर रन रेट आहे, तो मात्र आता जवळपास 14च्या पुढे गेलेला आहे. 14.50च्या सरासरीने पुढे धावा बनवायच्यात. मला वाटतंय वेळ कठीण आहे, परंतु सुरुवात खराब झाल्यानंतर आता फलंदाजांवरती जास्त भिस्त असणार आहे. 24 चेंडूमध्ये 58 धावा निश्चित कठीण टार्गेट आहे. मात्र क्रिकेट असा खेळ आहे की इथे कठीण गोष्ट कधी सोपी होते. एखादं षटक चांगलं आलं, एखादं षटक निर्णायक ठरू शकतं सामन्यामध्ये, ते षटक येणं गरजेचं आहे. वन ऑफ द बेस्ट मॅनेजमेंट बाय एनबी ट्रॉफी इन पुणे टेनिस क्रिकेट. सह्याद्री अतुल चव्हाण, धन्यवाद. तर जाऊया मैदानामध्ये जिथे घनघोर युद्ध सुरूच राहणार आहे आणि पुन्हा एकदा या सामन्याचा आनंद आपण मात्र घेत राहू. थँक्यू. दिलेश पिंताड़े स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 आप देख रहे हैं. 24 गेंदों का खेल है, 58 रनों की जरूरत है. आस्किंग रन रेट 15.13 की तरफ चला गया है.
प्रेशर बिल्कुल इस वक्त खास करके अब बल्लेबाजों के ऊपर है। इंपॉर्टेंट मैच, शानदार खेल मैदान के अंदर खास करके गेंदबाजों द्वारा। धन्यवाद सर. षटकार आणि स्वागत आणि एका प्रतिम अमोलचा षटकार. अमोल घोडेकर. ये गेंद देखिए टप्पा खाने के बाद बिल्कुल थोड़ा सा जो उछाल था, लेकिन बैकफुट पर पहले से बल्लेबाज तैयार थे। शानदार तरीके से बल्ले के बीचों बीच खेलते हुए शरीर का संतुलन अच्छा था। शानदार स्ट्रोक, जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर। 22 चेंडूमध्ये 52 धावांची आवश्यकता. एक घणाघाती आकर्षक रोमहर्षक अटीतटीची लढत एनबी ट्रॉफीच्या निमित्ताने या दोन संघादरम्यान सुरू आहे. मांडवी चॅलेंजर्स आणि विरुद्ध शिरसाट स्पोर्ट्स. शिरसाट स्पोर्ट्सचा आनंद चव्हाण जोपर्यंत मैदानावर होता तोपर्यंत आशा पल्लवित होत्या. त्या आशा मी जिवंत ठेवू शकतो हे लागोपाठच्या दुसऱ्या षटकारानं साबित केलेलं आहे. अमोल घोडेकरनं आकर्षक फलंदाजी, लागोपाठचा दुसरा षटकार. क्या बात है. मैन फ्रॉम नारायणगांव का जबरदस्त बल्लेबाजी करे. टिप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था. इस गेंद को काफी ऑफ स्टंप के बाहर से डीप स्क्वायर की तरफ लेके गए बल्लेबाज अमोल घोडेकर. मैग्निफिसेंट बैटिंग, 2 इन अ रो. एक बार फिर मोमेंटम मुझे मामा लग रहा है बल्लेबाजों की तरफ आ रहा है. जो मोमेंटम होता, शांत होता, थंडावला होता आणि आपण वारंवार बघत होतो की मॅचवर पकड या ठिकाणी मांडवीचा संघ मिळवतोय. पण आता सूरजच्या या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर जे आक्रमण केलेलं आहे अमोल घोडेकरनं, त्याचा परिणाम या ठिकाणी असा होतोय, रिक्वायर्ड रन रेट कमी होतोय आणि 4/40 ही धावसंख्या आहे. 4/40. अमोल घोडेकरवर सगळ्या आशा जिवंत झालेल्या आहेत. अमोलवर सगळ्यांचं लक्ष, अमोलनं लक्ष वेधून घेतलेलं आहे, प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि हा सामना जिंकण्याची संधी अजूनही आपल्याला आहे ही चुणूक त्यानं दाखवून दिली आहे. पाहिजे तिसरा षटकार मारतोय का, लागोपाठचा तिसरा फटका मारण्याचा प्रयत्न, एज मिळाली, गलीच्या दिशेने चेंडू जातोय, स्ट्राइक रोटेट होतोय, एक धाव मिळतीये. उरलेल्या 20 चेंडूमध्ये अजूनही 20 चेंडू 45 धावा. बॉल्स रिक्वायर्ड 20, रन्स रिक्वायर्ड 45. यावेळी मोठी कड आणि सुंदर झेल. सुंदर, मला वाटते निलेश क्षेत्ररक्षण करतोय आणि अप्रतिम झेल घेतलेला आहे. उंच उडी मारली, दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मिळाला, पण मोठा धक्का अजितच्या रूपाने एक बसतोय. अजित बाद. 19 चेंडू 45 धावा. बढ़िया गेंदबाजी सूरज द्वारा. टिप्पा बिल्कुल ऑफ टॉप के बाहर रखते हुए इस गेंद को भी ऑन साइड पर खेलने की कोशिश बिल्कुल की आज पटेल ने, लेकिन पटेल फेल. अच्छा क्या आज विकेट के पीछे दिला स्पिनजारी द्वारा. विकेट की जो सख्त जरूरत थी उसको प्राप्त करते हुए और दूसरे अटेम्प्ट में ये कैच नीले स्पिनजारी ने लिया है. 41 विकेट के नुकसान पर मामा लग रहा था कि मोमेंटम जा रहा है बल्लेबाजों की तरफ. उसी बीच गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में थोड़ा सा भंग होता हुआ अब गेंदबाज कमबॅक कर रहे हैं. आणि म्हणूनच क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटलं जातो. क्रिकेट इज द टोटल अनसर्टिनिटी. अनिश्चिततेचा खेळ म्हणजे काय तर क्रिकेट. बबलू पाटील एक अत्यंत फेमस नाव क्रिकेट जगतामधलं, एक ॲग्रेसिव्ह खेळाडू, आक्रमक खेळाडू आहे आणि स्वतःच्या एका वेगळ्या शैलीमुळे ओळखला जाणारा हा बबलू पाटील. आता त्याच्या ॲग्रेसिव्हनेसची गरज आहे संघाला, कारण चेंडू कमी आहेत, धावा 45 करायच्या आहेत आणि अशा अडचणीच्या काळातून संघाला वाचवतोय का हे पाहणं रंजक ठरणार आहे. हा प्रवास, ही कहाणी. 19 चेंडू 45 धावा. ॲग्रेसिव्ह बबलू पाटील, ही इज ऑन स्ट्राईक. आणि त्या ॲग्रेसिव्हनेसचा पहिलाच प्रयत्नामध्ये एक धाव देऊन जातोय. स्ट्राईक अर्थात बबलूकडे राहणार आहे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 42 धावा फलकावर लागलेल्या आहेत. 18 चेंडू 44 धावा. प्रशांत सर, काय वाटतंय? 18 चेंडू 44 धावा. टेनिस पिच पर एक सबसे बेहतरीन बल्लेबाज मैदान के अंदर है, जो आक्रामक है और क्रिकेट की परिभाषा को बहुत अच्छी तरह से जानते. कॅमेरामन किती छान प्रकारे लाईव्ह दाखवत आहेत. आंतरराष्ट्रीय फील येतोय आणि त्याचबरोबर कॉमेंट्री देखील खूप छान होते.
विजय कोराडे, तुमचे मनापासून धन्यवाद, थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच विजय। तो मामा बिल्कुल ये जो मैच है 18 गेंदे और 44, थोड़ा फंसा हुआ है बल्लेबाजों के लिए, लेकिन बबलू को सब लोग जानते हैं, बहुत ज़बरदस्त खेल इनकी तरफ से होता है, गेम चेंजर खिलाड़ी है, लेकिन इस मंच पर जो प्रेशर है वो झेलने की आदत उनके पास है, खुद को साबित करने का समय आया। 3 तरह का संघर्ष होता है, एक तो एक बार फिर जीने के लिए, दूसरा पहचान बनाने के लिए, तीसरा होता है पहचान बनी है उसको बरकरार रखने के लिए। तो बबलू के लिए आपकी पहचान बनी हुई है, बरकरार रखना है। अगदी अगदी अचूक शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे की बबलूची जी ओळख आहे, जी ख्याती आहे, एक फेमस खेळाडू आहे, आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे, त्याच्या मागे पुंजी आहे, अनुभव प्रचंड आहे आणि 18 चेंडूमध्ये पाहिजे 44 धावा। बबलू पाटील साठी आणखी एक आनंदाची जमेची बाब ही आहे की समोर अमोल घोडेकर सारखा एक चांगला फलंदाज आहे, त्याच्यामुळे एका छोट्याशा भागीदारीची आवश्यकता आहे। जी भागीदारी कमी चेंडूमध्ये जास्त धावा करून देईल ती पहिलं तिरी नेण्याची शक्यता आहे आणि ती पहिलं तिरी नेणार की नाही, मांडवी चॅलेंजरचा राजेश सोटे त्यामध्ये अडथळा ठरणार। ओ सुंदर गोलंदाजी, अक्षरशः फसवलं या चेंडूवर बबलूला, अगदी हळूवार चेंडू टाकला, चेंज ऑफ पेस। आणि बबलून अपेक्षा केली होती सर की चेंडू वेगात येणार, त्यानं आधीच पोझिशन गेली, आधीच रूम बनवली, मुवमेंट बनवला होता की मला मिड विकेटला खेळायचंय आणि राजेशच्या जाळ्यामध्ये तो सापडला आणि त्यामुळं हा डॉट बॉल जातोय, राजेशने हेरलं। ओ क्या बात है, क्या बात है, जबरदस्त। पहिला चेंडू चेंड ऑफ पेस, दूसरा चेंडू अति वेगवान की ज्यावर कुठलाही प्रत्यहल्ला करण्याची संधी दिली नाही, क्या बात है। और कहते हैं कि ये जो गेंद है टप्पा खाने के बाद उछाल ली थी भी परफ्यूम डिलीवरी थी, पहले गति परिवर्तन था, दूसरी एक बार फिर ऑन द नोज गेंदबाजी की, अच्छा वेरिएशन राजेश द्वारा, जबरदस्त। कौतुक करावं लागेल या गोलंदाजीचे, पण ज्या पद्धतीनं प्रहार केला बबलू पाटीलनं, हल्ला चढवला आणि षटकार मिड विकेटच्या दिशेने। या अगोदरचा चेंडू तसाच होता, त्यावर त्याच पद्धतीचा प्रहार करायचा होता, पण या अगोदर वेग आणि अचूक टप्पा यामुळे डॉट बॉल गेला होता, यावेळी मात्र बबलूने दिशा हेरली। देखिए किस तरह से ये शॉट खेला गया, हुक किया, डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, और मजा आ रहा है। डायमंड कट डायमंड, 2 गेंदें गेंदबाज की है तो बल्लेबाज ने कहा मैं भी हूं मैदान के अंदर, बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर, अच्छा बैटल मैदान के अंदर हो रहा है। हो समीकरण बदलत आहे, 15 चेंडू बाकी, 38 धावा बाकी आणि एक हाय व्होल्टेज ड्रामा घडण्याची शक्यता आहे। जबरदस्त मुकाबला, अत्यंत अटीतटीची लढत या मैदानावर होतीये, रोमहर्षक सामना, सगळ्यांच्या नजरा बबलू पाटील, अमोल घोडेकर आणि राजेश सोटे यांच्या कामगिरी भोवती खेळलेल्या आहेत। 15 चेंडू 38 धावा, कहाणीमध्ये बरंच ट्विस्ट बाकी आहे, ट्विस्ट कोण घडवणार हेच पाहणं रंजक है। बहुत अच्छा खेल मैदान के अंदर हो रहा है, रोचक मुकाबला। मैंने इससे पहले कहा कि बबलू की पहचान बनी हुई है, एक बार फिर खुद को साबित करने का समय आ गया है, उसको बरकरार रखने का समय। लेकिन राजेश सोटे भी कुछ कम नहीं है, 2 गेंदें गेंदबाज की है, 1 बल्लेबाज की है। मोहम्मद अब चौथी गेंद किसकी होगी? पुन्हा चांगला चेंडू, यावेळी मात्र बबलू पाटील त्या जाळ्यामध्ये अडकतोय, चेंडूचा वेग, चेंडूची दिशा, अचूक टप्पा आणि म्हणून बबलू पाटील जाळ्यामध्ये येतोय। फायनली राजेश सोटेने त्याला जाळ्यामध्ये अडकवलं आणि बबलू पाटील निराश बात। इस बैटल में मेरे हिसाब से खास करके आप राजेश सोटे की बात करें तो इनकी जीत होती भी, एक अच्छा स्ट्रोक जरूर खेला गया था, बबलू पाटिल ने 7 रन बनाए और उनका विकेट गिर चुका है, तो बहुत बढ़िया गेंदबाजी, अभ्यास के साथ गेंदबाजी। 2 गेंदों में पहली गति परिवर्तन, उसके बाद में बाउंसर डाला गया, एक बार फिर वो बाउंसर की तरफ चले गए, एक बार फिर कदमों का इस्तेमाल, एक बार फिर देखे तो कंधों का इस्तेमाल हुआ था और उसके बाद में बबलू पाटिल फंस गए। शानदार गेंदबाजी, खास करके आज इस मैच में अपने कप्तान के तौर पर एक बहुत अच्छा रोल अदा करते हुए गेंदबाज। जेव्हा खेळाडू एक्सपिरियन्स्ड असतो त्यावेळी तो काय कामगिरी करतो हे राजेशने त्याच्या गोलंदाजीमध्ये दाखवलंय। या अगोदरच्या चेंडूवर त्या दिशेने षटकार मारलेला हे माहिती आहे, पण तरी देखील खांद्याचा अचूक वापर त्यानं केला आणि गुडलँड स्पॉटचा जो चेंडू होता आत्ताचा, त्यानं बबलूला बरोबर सीमारेषेच्या आतमध्ये जाळ्यामध्ये ओढलं। राजेश सोटेचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची व्यूहरचना, ज्या पद्धतीचा प्लॅन बबलू पाटीलच्या विरोधात त्यानं आखला होता। भले या अगोदरच्या चेंडूवर षटकार मारला तरी त्याच ठिकाणी त्याला टिपण्यामध्ये यश मिळालं। आता समीकरण बदलली, 14 चेंडू 38 धावा, बॉल्स रिमेनिंग 14, रन्स रिक्वायर्ड 38, ऑल 4 विकेट्स इन हँड। जबरदस्त मुकाबला, जबरदस्त माहोल। एनबी ट्रॉफीच्या आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी। एनबी ट्रॉफी सुपर डुपर हिट। यावेळी देखना फटका नक्की चौकार जाणार, 1 बाउन्स फॉर 4, खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार, चौकार।
दोबारा एक बार फिर वो कुछ अलग करने की कोशिश, मतलब गति परिवर्तन किया गया था, लेकिन बल्लेबाज की सोच बहुत अच्छी थी क्योंकि बैकफुट पर वो तैयार थे और इंतजार किया। देखिए ये गेम खेलने के लिए इंतजार किया और उसके बाद में टॉप ऑफ द बॉल जाके पॉइंट के ऊपर से एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से। चेंज ऑफ पेस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये अमोल जाधव तयार होता आणि त्याचा यशस्वी प्रतिकार केला, चौकार मिळाला, षटक संपलं 6वं। 6 षटकानंतर 6 बाद 52। आता उरलेल्या 12 चेंडूमध्ये 34 धावांची आवश्यकता। क्या लगता है सर, क्या होगा? कुबे का पानी बहुत गहरा है। जिस तरह से देखे आपके प्रमुख बल्लेबाज चले गए और ये आखिरी गेंद पर इन्होंने जो शॉट खेला वो बहुत खराब था। इससे पहले आपने इंतजार किया, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपने खेला, इंतजार करते हुए बहुत अच्छी तरह से मिडल ऑफ द बैट वो शॉट खेला था, लेकिन उसके बाद में रिवर्स स्वीप खेलने की कोई जरूरत नहीं थी। वो मेरे हिसाब से खराब शॉट था। अतिशय नियोजनबद्ध अशी ही टुर्नामेंट, नियोजनाबद्दल बोलायचं झाल्यास शब्द अपुरे पडतील। हे सगळं करण्यासाठी फक्त पैसेच नाही तर क्रिकेटची आवड आणि ध्यास लागतो। तर खूप चांगले कमेंट समीर दिवेकर यांच्या माध्यमातून। थैंक यू समीर देवेकर। 8 गेंदे 28 रन, वो मैच याद आ रहा है? क्या लगता है आज क्या होगा? 12 गेंदे 34 रन। वो मैदान अलग था, वो खिलाड़ी अलग थे, ये माहौल अलग है। 12 गेंदे 34 वाला मैच बन सकता है। देखिए इस मैच में आपको उम्मीद को नहीं छोड़ना है क्योंकि जिस तरह से मुकाबला चल रहा है इस मैच में, खास करके अमोल जाधव और अमोल गोड़ेकर, खास करके अमोल गोड़े के ऊपर सब लोग दाव लगाएंगे। इंपॉर्टेंट मैच है जिसमें एक बार फिर उम्मीदों पर खरे उतरने का समय आ गया है। नक्कीच अमोल घोडेकरवर सगळ्यांचं नजरा असतील। दुसऱ्या बाजूला विशालच्या हातामध्ये चेंडू येतोय। 12 चेंडू 34 धावा। आपण सांगितलं की कष्ट करावे लागणार, परिश्रम करावे लागणार, विजय अजूनही शक्य आहे, पण प्रतिहल्ला व्यवस्थित होणं गरजेचं असताना विशाल निघोट कमाल करतोय। क्या बात है, व्हाट अ कॉटन बॉल! ओ हो, स्वतःच्या चेंडू टाकल्यानंतर ज्या पद्धतीनं तो चेंडूवर धावत गेलेला आहे आणि फलंदाजाला क्या इस कहानी में कोई ट्विस्ट है? जिस तरह हाँ, से वही देखना दिलचस्प होगा। इंटरेस्टिंग मैच है। पहली गेंद पर बहुत सारी चीजें होती भी, ये कैच बिल्कुल आसान नहीं था। मिस टाइम स्ट्रोक था, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बहुत डिफिकल्ट था। बल्लेबाज अभी भी वही रुके हुए, इसीलिए 2 अंपायर एक दूसरे के साथ विनिमय करेंगे, डिस्कशन करेंगे, उसके बाद रिजल्ट अपने सामने आएगा। मुझे तो लगता है क्या होगा। जबरदस्त विशाल निघोटनं चेंडू टाकला, त्यावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न मिस टाइम झाला। विशाल निघोट धावत जाऊन चेंडू घेतला। मामा टिक 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 वाली आवाज आ रही है। यस, धड़कने बढ़ रही है, धड़कने तेज हो रही है। धड़कने किसकी बढ़ेगी, किसकी रुक जाएगी? ट्विस्ट, कहानी में ट्विस्ट। 12 गेंदों का खेल और 34 ये समीकरण है। अब अंपायर का क्या फैसला होगा? बल्लेबाज आउट, गॉन। फलंदाजाला बाद ठरवलेलं आहे। ज्या पद्धतीनं विशाल निघोट चेंडूवर गेला, झेल टिपला, तदनंतर चेंडू टाकलेला आहे आणि म्हणून पंचांनी बाद ठरवले। अप्रतिम झेल, जबरदस्त झेल विशाल निघोटचा। व्हाट अ बेस्ट कॉट एंड बॉल बाय विशाल निघोट। ये तीसरा ऐसा एक पिक्चर जो है खास करके tenniscricket.in को मिलेगा। पहले रोहन का कैच था, वो वायरल हुआ। पप्पू तोड़कर की फील्डिंग, बिल्कुल वो भी वीडियो वायरल होने वाला है। और उसके बाद में अब विशाल निघोट, आपकी बारी आई है। क्या जबरदस्त कैच था ये। आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक अत्यंत महत्त्वाचा फलंदाज बाद झाला, मिस टाइम झालं। ज्याच्यावर आपण नजरा ठेवल्या होत्या तो घोडेकर तंबूमध्ये परतलेला आहे। जितेंद्र शेळकेवर जबाबदारी आलेली आहे। दुसऱ्या बाजूला अमोल जाधव आहे, पण विशाल निघोटचं कौतुक करावं तितकं कमी आहे। 11 चेंडू 34 धावा। आल्याबरोबर मारलेला हा तगडा प्रहार, चेंडू फेकतोय सरळ सीमा पार, षटकार। आणि प्रत्येक चेंडू वेगळी कहाणी लावतो। देखिए एक बार फिर MS धोनी बस जो प्लेबेल है उस क्षेत्र में गेंद एक बार फिर चली गई, लॉन्ग ऑन क्षेत्र में। अच्छा स्ट्रोक था बल्लेबाज का। तो यहाँ एक बार फिर देखे, पहली गेंद पर विकेट है, दूसरी गेंद पर छक्का है। मैच बहुत इंटरेस्टिंग है, रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 10 गेंदे 28 रनों की जरूरत। 10 चेंडू 28 धावा। आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या अपेक्षा, खास करून
शिरसाट स्पोर्ट्सच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत. 10 चेंडूमध्ये 28 धावा. विशाल निघोटनं पहिल्या चेंडूवर अप्रतिम झेल घेतला होता. तदनंतर मात्र आता षटकारानं स्वागत केलं त्याच्या पुढच्या चेंडूवर. सुंदर कमबॅक. जबरदस्त चेंडू. लेग बायच्या रूपात 1 धाव मिळते. 9 चेंडू 27 धावांची आवश्यकता. 7 बाद 59. मैच अभी भी बना हुआ है. मैं एक तरफ देख रहा हूँ बल्लेबाज खास करके नॉन स्ट्राइक एंड पर हैं और हाफ पिच में जिन्होंने नैनो कार जीती थी वो बल्लेबाज जिन्होंने एक पहला छक्का मारा है, तो मजा आएगा. अभी 9 गेंदे 27 है. 2 अच्छे स्ट्रोक आप खेलेंगे ना ये 3 गेंदों में, तो मजा आएगा. दूसरी तरफ से अच्छी गेंदबाज भी हो रही है. नक्कीच या षटकातले 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. तर शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाणार. हवेमध्ये उंच फटका मारलेला आहे पण मिस टाइम होतोय. सीमारेषेच्या आत अलगद झेल टिपला जातोय आणि एक मोठा धक्का. ऐन मोक्याच्या क्षणी 7वा फलंदाज बाद होतोय. निराशा शिरसाट स्पोर्ट्सच्या तंबूमध्ये पुन्हा पसरतीये. 8 चेंडू 27 धावा. आता मात्र चेंडू आणि धावांमधलं अंतर वाढतंय. समीकरण बिघडतंय. और तारीफ करने को खास करके विशाल निगोट के जिन्होंने 4 शिकार किए, बहुत बढ़िया गेंदबाजी की है. हर बार जब जब ये स्पेल करने के लिए आए अच्छी गेंदबाजी करते हुए इन्होंने विकेट लिए, स्ट्राइक किया है. अभी 8 गेंदे 27 वाला मैच है. तो एक तरफ मैं देख रहा हूँ खास करके बल्लेबाज जीते, बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी. कितना मौका इनको मिलेगा, कितना स्ट्राइक रोटेट करेंगे. अब तो ये समय है कि जिसमें आप बल्लेबाज के तौर पर मामा बड़े शॉट खेले जाते हैं, लेकिन ये वो मुकाबला जिसमें तारीफ होगी विशाल की. बहुत बढ़िया शानदार गेंदबाजी का प्रदर्शन मैदान के अंदर. 8 चेंडू 27 धावा. आशिष शिंदे. हो मोठी कड बॅटची मिळाली होती. झेल सुटतोय. निलेश स्वतःवर निराश. आशिष शिंदे दौंडचा खेळाडू आहे. 7 चेंडूमध्ये 27 धावांची गरज आहे. आता मात्र शिरसाई स्पोर्ट्ससाठी हा सामना चिंतेचा विषय बनलेला आहे. 7 चेंडू 27 धावा. मांडवी चॅलेंजर्स विशाल निगोटचं कौतुक करावं लागेल. या अगोदर 2 बळी, या षटकात 2 बळी, 4 बळींसह जबरदस्त कामगिरी करतोय. या अगोदरच्या सामन्यातला विजेता आणि या सामन्यातला विजेता यांचा मुकाबला यानंतर लगेच या ठिकाणी होणार आहे. मामा अगर मैदान के अंदर देखे तो यहाँ विशाल निगोट ने 4 विकेट चटकाए, उसके बाद में बंकट विकेट लेने की कोशिश कर रहे थे. और खास करके जो बल्लेबाज इस वक्त जीते ने उनको आउट करने का प्रयास कर रहे थे. 7-27. हो यावेळी उसळी घेणारा चेंडू पुरेपूर वापर केला आणि विकेट जर बघितली तर गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज असेल तर फलंदाजी करायला कठीण जात आहे. हे आपण आतापर्यंत बघितलेलं आहे. 7 षटकांचं काही पूर्ण झालेलं आहे. 60 धावा फलकावर आहेत. 6 चेंडू 26 धावा. और मामा अभी भी लग रहा है सर, अभी भी आशा है जीवित है. बिल्कुल. हाफ पिच में जिन्होंने नैनो कार जीती थी वो खिलाड़ी है मैदान के अंदर, लेकिन वो नॉन स्ट्राइक रेंज पर है. और बहुत बढ़िया गेंदबाजी, टाइम के हिसाब से बहुत अच्छी गेंदबाजी जरूर हुई है क्योंकि अभी भी 4 मिनट का समय बचा हुआ है और अब 6 गेंदे 26 वाला मैच है. लेकिन क्या इस मुकाबले में अब ज्यादा मौका जीतेन को मिलेगा? अगर जीतेन है तो एक बार फिर मुझे लग रहा है मुमकिन है, जीत मुमकिन है. अगर वो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ रहेंगे तो आज बहुत बड़ी समस्या रहेगी सिरसा स्पोर्ट के लिए. जितेंद्र है तो जीत है. जितेंद्र टेनिस क्रिकेट लाइव इज वन ऑफ द बेस्ट चॅनल प्लस मराठी हिंदी इंग्लिश कॉमेंट्री बेस्ट ऑफ ऑल आणि सुंदर वातावरण अँड मोर. सह्याद्री अतुल चव्हाण. थँक्यू व्हेरी मच अतुल चव्हाण. कमेंट्स येत आहेत, खूप चांगल्या कमेंट्स येत आहेत. 6-26. हो पहिला चेंडू आणि पुन्हा आशिष बाद. आता मात्र या सामन्यातल्या जे काही उरल्या सुरल्या अशा जीवित होत्या त्या नेस्तनाबूत होण्याच्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे. मांडवी चॅलेंजर्स विजयाच्या दिशेने प्रवास करत आहे. 5-26.
और अभी भी देखें तो जितेन नॉन स्ट्राइक एंड पर है, पहली गेंद पर विकेट मिला, स्ट्राइक रोटेट नहीं हो रहा है, वो सबसे बड़ी समस्या इससे पहले भी रही है। तारिफ भाई आपका स्वागत है, वेलकम, दिल के गहराई से आपका स्वागत। बिल्कुल हमारे कॉम्बॉक्स के सामने इस वक्त है राहुल भाई शाह, इसके बाद संदेश पारदे, अफजल मखदूम, टूर्नामेंट के आयोजन करता 70 के तारिक भाई, और मैदान के अंदर 5 गेंदों और 26 रनों की जरूरत है। 60 रन 9 विकेट के नुकसान पर है। प्रेशर अभी भी मामा बल्लेबाजों के ऊपर। महाराष्ट्र टेनिसचे क्रिकेट वाढवण्यासाठी ज्या ज्या खेळाडूंनी मेहनत घेतली, या एवढ्या सगळ्या सुविधा त्या काळी उपलब्ध नसायच्या, पण पुण्याचं क्रिकेट, महाराष्ट्राचं क्रिकेट, टेनिस क्रिकेट मोठं करण्यासाठी ज्या ज्या खेळाडूंनी घाम गाळलेला आहे त्या सगळ्या खेळाडूंना हॅट्स ऑफ, मानाचा मुजरा। आकर्षक फटका, हेलिकॉप्टर शॉट, षटकार जाण्याची शक्यता, अचूक टायमिंग आणि षटकार 4-20। हो, मैच में ट्विस्ट बाकी है, क्योंकि अभी अभी छक्का जड़ने वाले बल्लेबाज बाकी है। और ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है। जिस तरह से ये मुकाबला बीच मैदान पर चल रहा है, 4 गेंदें और 20 रनों की जरूरत है, क्योंकि लोकेश अभी बाकी है। हाँ बिल्कुल, लोकेश बहुत जबरदस्त स्ट्रोक खेला गया और मैच को एक बार फिर बनाने की कोशिश हो रही है। एक पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर छक्का, मामा तीसरी गेंद पर क्या है? जिस तरह इंटरनेशनल क्रिकेट में हम देख रहे हैं, किसी भी गेंद पे कुछ भी हो सकता है, मुझे लगता है यहां भी कुछ अलग हो रहा है। नहीं, बहुत अच्छी गेंद, खूप चांगला कमबॅक, आणि या चेंडूने ठरवलं की मांडवी चॅलेंजर्सचं पारडं जड आहे। 3 चेंडू 20 धावा, आखरी 3 गेंदे, आणि बघा टायमिंग आपण अचूक पाळतोय, प्रत्येक इनिंगचं टायमिंग आहे, आणि बरोबर ते 3 राहिलेले चेंडू त्या वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न असणार। 2 चेंडू 16 धावा, सलग 2 षटकार मारले तरी देखील शिरसाट स्पोर्ट्स 3 धावांनी पराजित होणार हे निश्चित झालेलं आहे। त्यामुळे क्रिकेटमध्ये अनिश्चितता भरपूर असते, पण काही गोष्टी या निश्चित असतात, त्यापैकीची ही निश्चितता आहे की 2 षटकार मारले आणि अजून वेगळं काही झालं, नो बॉल वगैरे, तर आणि तरच त्यांना संधी आहे, पण ती ही संधी दवडली आहे या निलेशने। निलेश प्रभावी ठरतोय, ऑल आउट, विजेता ठरलेला आहे मांडवी चॅलेंजर्स। हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन टू यू, आपलं खूप खूप अभिनंदन। पराजित झाला शिरसाट स्पोर्ट्स, हार्ड लक टू यू। यानंतर आत्ताचा विजेता मांडवी चॅलेंजर्स विरुद्ध या अगोदरच्या सामन्यामधला विजेता इशिका 11 ओवी, या 2 संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे। आपण जाणार आहोत सामन्याचा मानकरी या किताबाकडे, मैन ऑफ द मैच। मामा इस मैच में देखिए खास करके जितेन शेलके जो नॉन स्ट्राइकर एंड की तरफ भी रहे, वो थोड़ी परेशानी रही। बहुत ही ज़बरदस्त खेल मांडवी चैलेंजर्स का रहा है और एक शानदार टूर्नामेंट आप देख रहे हैं, एनबी ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, और टेनिस क्रिकेट का सबसे बड़ा त्यौहार इस वक्त आप देख रहे हैं, जिसका ज़बरदस्त आयोजन। सचिन तेंदुलकर पैवेलियन आप देख रहे हैं, MS धोनी पैवेलियन आप देख रहे हैं, विराट कोहली पैवेलियन आप देख रहे हैं, और बहुत सारी चीज़ें। ग्राउंड बहुत अच्छा हरा भरा मैदान है, डाइस बहुत बड़ा है, 10 कैमरेज का इस्तेमाल हुआ है, कॉम्बॉक्स अलग है, ट्रॉफीज के लिए अलग जगह है, प्रोफेशनल टूर्नामेंट बिल्कुल आप देख रहे हैं। जी हाँ, बिल्कुल। जे पॅव्हलियनला नावं दिलेली आहेत ते देखील अत्यंत आकर्षक आणि खूप ॲप्रिशिएट करणारी आहेत। सचिन तेंडुलकर, विराट कोहली, MS धोनी, आपण त्यावर पुढच्या मॅचमध्ये बोलणार आहोत त्याविषयी। सध्या आपण जातो आहोत सामन्याचा मानकरी या किताबासाठी। मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर करण्यासाठी डॉक्टर राजेश्विनी।